या साहित्यिक सामाजिक व शैक्षणिक चळवळीअंतर्गत आज 237 वाचक संवाद इथं सादर होत आहे. या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक राजपाल पाटील आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या आजच्या 237 वाचक संवादासाठी अध्यक्ष म्हणून मी आदरणीय मोहन निलवंते सरांना व्यासपीठावर पाचारण करत आहे. आदरणीय मोहन निलवंते आणि आजच्या कार्यक्रमाचे संवादक आहेत प्राध्यापक सुरेंद्र स्वामी लातूर. ते आज आपल्याशी श्री अच्युत गोडबोले लिखित मुसाफिर या साहित्य कृतीवर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी त्यांचं इथं व्यासपीठावर स्वागत करतोय. आजच्या संवादांना मी आपल्या कार्यक्रमाचं थोडंसं निवेदन सांगतोय की 6 ते 7 या 1 तासाच्या वेळेमध्ये आपण आपल्या साहित्य कृतीवर रसिकांशी संवाद साधणार आहात आणि नंतर हे व्यासपीठ प्रश्नोत्तरासाठी खुलं असणार आहे. आणि त्यानंतर आज किंवा या महिन्यामध्ये जे जन्मले आहेत त्या वाचकांचा वाढदिवसानिमित्त एक सत्कार केला जाणार आहे आणि नंतर आभार प्रदर्शन होऊन आदर्शाच्या समारोपानंतर हा कार्यक्रम संपणार आहे. तर आज थोडक्यात आजच्या या कार्यक्रमाचा आपला जे आपल्याला सांगता येणार आहे ते एक प्रोग्राम तिथं असणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यासमोर प्राध्यापक सुरेंद्र स्वामी लातूरहून आलेले आहेत. ते इथं व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आजच्या साहित्य कृतीवर आपल्याशी संवाद करावा. इकडंच थांबू दे. फेसबुकला असल्यानं मी प्रश्न विचारतो की माझा आवाज येतोय का व्यवस्थित? कमेंटमध्ये त्यांनी सांगा कृपया. माझा आवाज जर व्यवस्थित येत असेल तर मी सुरुवात करतो. चला, कवितेच्या मनात आजच्या वतीनं हा जो वाचक समाज घेतला जातो खरंच अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. सर बोलके सुधारक फार पाहिजे परंतु कृतीशील सुधारक फार कमी असतात. मला वाटतं आदरणीय अनंत कदम सर हे कृतीशील सुधारक आहे. कारण वाचन चळवळ चालावी म्हणून भाषण करणारे फार आहेत परंतु वाचन चळवळ चालावी म्हणून कृती करणारे अनंत कदम सरांसारखे फार कमी लोक आहेत. त्यामुळे मला वाटतं ही चळवळ अत्यंत जोरात चालवणाऱ्या अनंत कदम सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. अनंत कदम सरांसारखे फार कमी व्यक्तित्व आहेत की जे की वाचन चळवळ रुजावी जनसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून धडपड करणारे कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आदरणीय निलवंते सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं संचालन करणारे प्राध्यापक राजपाल सर, या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. कारण त्यांनी मला ही अशी सुंदर संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचेच प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. आणि सर एक योगायोग मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आवर्जून की ज्या मातीनं माझ्यावरती वाचनाचे संस्कार केले ती माती म्हणजे उदगीर. कारण माझा आजोबा आहे उदगीर आणि माझ्या मामांनी मला लहानपणापासून वाचनासाठी अगदी चंपक सारखी पुस्तकं असतील किंवा किशोर सारखी मासिकं असतील हे पुरवठा केले. ज्या मातीनं मला वाचनाचे संस्कार दिले त्याच मातीमध्ये वाचक संवाद साधत असताना मला मनपूर्वक आनंद होतो आहे. तर आजच्या या वाचक संवादाची सुरुवात करत असताना सगळे म्हणजे बऱ्यापैकी बहुतांश तरुण माझ्यासमोर बसलेले आहेत आणि एक गोष्ट सांगून मला या संवादाची सुरुवात करायची वाटते. काय झालं होतं, एका गावामध्ये घोडा बाजार भरला होता. भरलेल्या घोडा बाजारामध्ये प्रत्येक घोडा हा 30 ते 32 हजार इतक्या किमतीला विकला जात होता. परंतु त्याच बाजारामध्ये एक घोडा मात्र तब्बल 1.5 लाख
सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की सगळे घोडे 30 ते 32,000 इतक्या किमतीला विकले जाते, मात्र त्याच बाजारामध्ये एक घोडा जवळपास 5 कोटी इतक्या किमतीला कसा काय विकला जातोय. म्हणून तुम्हाला मी त्या व्यापाऱ्याकडे गेलो आणि विचारलं की बाबा रे, तुझा घोडा इतक्या मोठ्या किमतीला कसा काय विकला जातोय. त्यावर त्या व्यापाऱ्याने मला सांगितलं की माझा घोडा जर मनात आणलं तर हवेत उडू शकतो, माझा घोडा जर मनात आणलं तर पाण्यावरती चालू शकतो, माझा घोडा जर मनात आणलं तर हवा तिथं आपल्याला नेऊ शकतो. मग मी विचार केला की आज दुपार झाली, सायंकाळ झाली, परंतु त्या व्यापाराचा घोडा काही विकला गेला नव्हता. मग परत कुतूहलाने जाऊन त्या व्यापाराला विचारलं की बाबा रे, आज सायंकाळ झाली तरी तुझा इतका कर्तृत्वान असणारा घोडा विकला का गेला नाही. त्यामुळे त्या व्यापाऱ्याने सांगितलं की माझा घोडा मनात आणलं तर हवेत चालू शकतो, हवेत उडू शकतो, मनात आणलं तर पाण्यावरती चालू शकतो, मनात आणलं तर इच्छित ठिकाणी मिळू शकतो, पण दुर्दैवाने माझा घोडा मनात चालत नाही. सांगण्याचं तात्पर्य इतकं की आजच्या तरुण पिढीची अवस्था ही तशीच झालेली आहे की तरुण पिढीमध्ये प्रचंड असा आत्मविश्वास आहे, प्रचंड अशी क्षमता आहे, परंतु दुर्दैवाने आमची तरुण पिढी मनातच आणत नाही. परंतु सर, ज्यावेळी आमची तरुण पिढी मनात आणते ना, त्यावेळी अशक्य ही शक्य करण्याची क्षमता आमच्या तरुण पिढीमध्ये असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. आणि अगदी असाच भूतकाळ ज्यांचा आहे ते म्हणजे अच्युत गोडबोले यांच्या तरुणपणात आम्ही ज्यावेळी डोकावून बघतो ना, त्यावेळी अशक्य असणाऱ्या गोष्टी अगदी विद्या पद्धतीने त्यांनी शक्य करून दाखवलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. त्यावेळी आम्हाला खऱ्या अर्थानं तारुण्याचे 3 प्रकार का सांगितलेले आहेत याचा उलगडा व्हायला लागतो. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 प्रकार आम्हाला तारुण्याचे काय सांगितले जातात याचा उलगडा आम्हाला त्यांच्या तारुण्याचा इतिहास पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात येतो. तर त्यात अच्युत गोडबोलेंच्या मुसाफिर या आत्मचरित्रावरती मी बोलणार आहे. तर मुसाफिरच हे आत्मचरित्र का निवडलं हे मला सर्वप्रथम विशद करणं गरजेचं वाटतं. सर, तुम्ही इथं बरेच वाचक आहेत, तज्ञ मंडळी आहेत, सुज्ञ मंडळी आहेत, सर्वांनी आत्मचरित्र वाचलेच असतील, परंतु बहुतांश आत्मचरित्र ही आत्मचरित्र नसतातच, तुम्ही ती आत्मसमर्थन असतात मला वाटतं. कारण एखादी कृती मी कशी म्हणजे एखादी जर चूक झाली असेल तर ती चूक मी कशा पद्धतीने बरोबर आहे हे सिद्ध करून समर्थन देण्याचं काम बऱ्याच आत्मचरित्रात झाल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. परंतु ज्यावेळी आम्ही डोळसपणे मुसाफिर नावाचं आत्मचरित्र वाचतो ना, त्यावेळी आमच्या असं लक्षात येतं की मुसाफिर हे आत्मचरित्र केवळ आणि केवळ आत्मचरित्रच आहे, ते आत्मसमर्थन कुठेही आढळत नाही. म्हणून मी या शब्दांच्या परिणामात पडलो, अच्युत गोडबोलेंच्या परिणामात पडलो. याच्या पेक्षा पुढे जाऊ, यावेळी आम्ही अच्युत गोडबोलेंचं आत्मचरित्र का निवडलं याचा हा प्रश्न पडतो. त्यावेळी त्याचं उत्तर देत असताना मला अच्युत गोडबोले या व्यक्तित्वाच्या बहुआयामी व्यक्तित्वाविषयी नमूद करणं गरजेचं वाटतं. कारण अच्युत गोडबोले हे काही एकांगी एकरेषीय व्यक्तिमत्व नाही, तर ते बहुआयामी अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. मग नेमकं अच्युत गोडबोलेंना अष्टपैलू का म्हणत आहे याचाही उलगडा देणं माझं काम आहे. तर अच्युत गोडबोलेंनी मुसाफिर हे आत्मचरित्र लिहिलं, परंतु किमयाला नावाचं विज्ञानाचा इतिहास सांगणारं पुस्तक लिहिलं, गणिताचा इतिहास सांगणारं गणिती नावाचं पुस्तक लिहिलं, नॅनो टेक्नॉलॉजीचा इतिहास उलगडून दाखवणारं नॅनोदय नावाचं पुस्तक लिहिलं, इतकंच नाही तर चित्रकलेचा इतिहास सांगणारं कॅनव्हास नावाचं पुस्तक लिहिलं, इतकंच नाही तर कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ऑपरेटिंग सिस्टीम नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम आणि अजून 2 पुस्तक आहेत त्यांच्या कॉम्प्युटर सिस्टीमवरती. ते तिन्ही पुस्तक जपान, कोरिया, चीन, हाँगकाँग अशा देशातील विद्यापीठामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर जो वंशभेद वर्णभेद होता त्या वंशभेदावरती गुलाम नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. म्हणजे इतका प्रचंड आवाका असणारा लेखक आणि प्रचंड आवाका असणारं व्यक्तित्व अच्युत गोडबोले आहेत. म्हणून मी त्यांच्या व्यक्तित्वानं मला मोहिनी घातली आणि त्यांच्या व्यक्तित्वानं मला भुरळ घातली. म्हणून मी या वाचक समाजासाठी निवडलं मुसाफिर, ज्याचं नाव ज्याचे लेखक आहेत अच्युत गोडबोले. सर, मुसाफिर विषयी अजून एक मला पार्श्वभूमी सांगावी. मुसाफिर वाचून मला जवळपास 7 वर्ष झाले असतील, परंतु 7 वर्ष झाल्यानंतरही त्यातील शब्द माझ्या डोक्यामध्ये रुंजी घालू लागतात. याचं कारण काय? कारण मी विद्यापीठात असताना ते पुस्तक वाचलं होतं आणि आयुष्यात शिक्षक किती महत्वाचे असतात याचा देखील उलगडा या प्रसंगातून होईल. कारण मी 11वीच्या वर्गात शिकत होतो, विज्ञान शाखेचा विद्यार्थी, भौतिकशास्त्राचा वर्ग चालू होता. भौतिकशास्त्राचा वर्ग चालू असताना प्रवेग, ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी असे कन्सेप्ट आमच्या कानावरती पडायचे. परंतु महात्मा बश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक मनोहर कवाडे सरांच्या वर्गात येतात आणि भौतिकशास्त्र विषय शिकवता एक गोष्ट बोलून जातात. ते म्हणतात की तुम्ही IITचा स्वप्न उराशी घेऊन 11वीला प्रवेश घेतला, परंतु हे स्वप्न पाहत असताना IIT मध्ये गेल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने विद्यार्थी बनवतो हे जर पाहायचं असेल तर अच्युत गोडबोलेंचं मुसाफिर नावाचा आत्मचरित्र तुम्ही वाचलं पाहिजे. ज्यावेळी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट याच्या पलीकडे जाऊन एखाद्या पुस्तकाचं नाव सांगतो ना सर,
त्यावेळी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आनंद होतो. आणि मग मी कुतूहलापोटी एक भौतिकशास्त्राचे सर आपल्याला हे पुस्तक वाचायला सांगतात, म्हणून कुतूहलापोटी लायब्ररीत गेलो आणि लायब्ररीत जाऊन मुसाफिर नावाचं आत्मचरित्र घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. अक्षरशः वेळ लावलं सर त्या पुस्तकाला. आता वेळ लावण्याची कारण काय याचा उलगडा तुम्हाला पुढील कथनामध्ये होईल. सुरुवातीचं प्रकरण आहे माझी जळण माझं सोलापूर. एखादा व्यक्ती कितीही मोठा झाला तर त्याची त्याच्या शहराविषयी जी नाळ असते, त्याच्या नेटिव्हनेस बद्दल जी आत्मीयता असते ती कधीच तुटत नसते. त्या शीर्षकावरून दिसतं सोलापूर, संयोग चिन्ह माझं सोलापूर. अशा पद्धतीने आहे एखादी गोष्ट ज्यावेळी आपण माझी म्हणतो ना ती फार पोटतिडकीनं माझी म्हणत असतो, कारण ती आपली असते. मग सोलापूरमध्ये पाहिलेले त्यांनी वेगवेगळे अनुभव सांगितलेले. मग अनुभव त्यांनी अगदी म्हणजे लेखकाचं निरीक्षण कसं असतं बघा, किंवा सामान्य व्यक्तीमध्ये आणि लेखक होण्याच्या प्रवृत्तीमध्ये फरक काय असतो की आपल्याला एखादी गोष्ट दिसते, एखादी वेदना दिसते, परंतु त्या वेदनेमध्ये देखील संवेदना शोधण्याचं काम एखादा लेखक किंवा एखादा कवी मनाचा माणूस करत असतो. अगदी त्याच पद्धतीनं अच्युत गोडबोलेंनी त्यांच्या बालपणापासून कसं निरीक्षण केलेलं आहे ते बघा. की ज्यावेळी थिएटरमध्ये जायचे त्यावेळी थिएटरमध्ये जात असताना आपण फक्त पिक्चर बघून बाहेर यायचो, परंतु ते तिथल्या प्रवृत्तीचा अभ्यास करायचे, तिथल्या लोकांचा अभ्यास करायचे, की लोक कशा पद्धतीने. एक मध्यंतरी म्हणजे 64-60च्या दशकातले हे लेखक आहेत. त्यांच्या दरम्यान कुठला तरी चित्रपट होता आणि त्या चित्रपटामध्ये डायलॉग होता की जिनके घर शीशे के होते अशा पद्धतीचा कुठला तरी डायलॉग होता. त्यावरती ऑडियन्स मधून कुठली तरी टिप्पणी आली, जिनके घर शीशे के होते ते कपडे बदलताना सुद्धा आम्हाला दिसतात. अशा पद्धतीने ऑडियन्स मधून एक रिप्लाय आला आणि त्या रिप्लायवरती 10 मिनिट थिएटरमध्ये प्रश्न टिकला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकं की आपण चित्रपट बघून बाहेर येतो, परंतु त्यांनी प्रवृत्तीविषयी अभ्यास केला. चित्रपट पाहत असताना कशा प्रवृत्ती येतात, मनोप्रवृत्तीविषयी अभ्यास केला. कदाचित त्यांचा मनोप्रवृत्तीचा अभ्यास आधी त्या दशेपासून असावा की काय, म्हणूनच त्यांनी मनोप्रवृत्तीवर भाष्य करणारं पुस्तक मनतव्य आणि मना हे 2 पुस्तकं त्यांनी लिहिली, जे की मानसिकतेवरती भाष्य करतात. मग त्यांच्या निरीक्षणाचा त्यांच्या घरी पंडित भीमसेन जोशी यायचे सर. पंडित भीमसेन जोशी यांच्या बाबतीत त्यांनी उल्लेख करताना सांगितलंय की वयाच्या 11व्या वर्षी ते घर सोडून निघून गेले गाण्याच्या प्रेमामध्ये. पंडित भीमसेन जोशी म्हणजे अशा संस्कारात पंडित भीमसेन जोशी त्यांच्या घरी यायचे. अगदी मोठी मोठी लेखक मंडळी, त्यांची बहीण शुभा पिशवीकर फार सुंदर असं शास्त्रीय गायन त्या करतात. म्हणजे अशा संस्कारातून वाढलेले अच्युत गोडबोले, अशा संस्काराच्या मातीत त्यांची घडवणूक झाली आणि अशा संस्कारातून ते वर आले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकं की माणसाचं निरीक्षण किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्या सभोवताली बसता तो सभोवताल किती महत्वाचा असतो हे त्यांच्या भूतकाळात किंवा इतिहासात डोकावून पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. त्यानंतर बोर्डामध्ये 10वीच्या बोर्डामध्ये ते 16व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून ते 16व्या क्रमांकावर होते, तर गणित या विषयात ते 2ऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले. मग इतका चतुर आणि बुद्धिमान असलेला विद्यार्थी IIT मध्ये जाणार, अर्थात JEE नावाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि IIT मध्ये प्रवेश घेतला. IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. बऱ्याच जणांचं, बऱ्याच विज्ञान शाखेतल्या पोरांचं हे स्वप्न. अच्युत गोडबोले त्या ठिकाणी गेले. IIT पवई, मुंबई, सोलापूर सारख्या शहरातून थेट मुंबई सारख्या मायानगरी असलेल्या शहरामध्ये ते गेले. खरं तर मुंबईने भुरळ घालणारं शहर होतं. इतका मोठा हवा का, ट्रेनमध्ये बसावं कसं, कारण तिथं वेळेला फार किंमत असते. आणि आपल्याकडं आपण पाहतो की आपल्याकडे ऑटोला वगैरे तितकी गर्दी नसते, परंतु तिकडं भयंकर गर्दी असते. भांबावून गेला तो पोरगा, 18 वर्षाचा पोरगा ट्रेनमध्ये भांबावून गेला. ट्रेनमधली भाषा. त्यानंतर इथे जाता मला उल्लेख आठवला असला की ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्यांनी सांगितले, ऑब्झर्वेशन बघा किती छान असतं की त्यांनी सांगितलं की रेल्वेत बसल्यानंतर एरवी शुद्ध आणि अस्खलित मराठी बोलणारे मुंबईकर ट्रेनमध्ये भांडणाच्या वेळी मात्र हिंदीचा वापर करत. म्हणजे भांडण करत असताना हिंदीचा वापर करत. त्यावर त्यांनी सांगितलं की मला तितक्या गर्दीत पण पुलंचं एक वाक्य आठवलं. म्हणजे अच्युत गोडबोले सांगतात की ट्रेनमध्ये बसल्यानंतर ज्यावेळी अस्खलित मराठी बोलणारी माणसं ज्यावेळी हिंदीतून शिव्या द्यायला चालू करतात ना, त्यावेळी त्यांना तसल्या काही पुलंचं वाक्य आठवलं. ते म्हणतात की वाघ जर कधी बोललाच तर तो हिंदीतून बोलेल. म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश होता की हिंदी ही किती अगदी सहज आणि लिहिया भाषा आहे, जी की शिव्या देण्यासाठी आपण म्हणजे ट्रेन सारख्या ठिकाणी वापरतो. म्हणजे त्यांचं निरीक्षण आणि त्यांची अफाट बुद्धिमत्ता या ठिकाणी मला अधोरेखित करावीशी वाटते. आणि ते अधोरेखित केल्याशिवाय मला पुढे जाणं संयुक्तिकी वाटत नाही. त्याचबरोबर IIT मध्ये गेल्यानंतर त्यांना होमसिकनेसचा प्रॉब्लेम होऊ लागला. जे पोरं 11वी-12वी येते किंवा 11वी-12वीच्या नंतर त्यांच्या आयुष्यात सिद्ध करायचा काळ येतो, त्या पोरांनी ही स्थिती फार जवळून पाहिली असेल. मला वाटतं
इथं बरीच वैचारिक मंडळी बसलेली आहेत. त्यांनी कधी शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागलं असेल तर होमसिकनेसचा त्रास त्यांनी अनुभवला असेल. ही स्वप्न आपण घेऊन आपल्या डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन बाहेर गावी जातो आणि बाहेर गावी गेल्यानंतर आपल्याला आपलं घर सोडण्याची फिलिंग असते. आपलं घर सोडल्यानंतर असतो तो भय असतो. सोलापूर ते मुंबई भयंकर अंतर, हा सगळा त्रास सहन करता 2 वेळा अच्युत गोडबोलेंनी सोलापूरला पळ काढण्याचा प्रयत्न केला. पळ काढल्यानंतर घरच्या त्यांना सांगितलं की नाही, तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं, म्हणजे घरातून सुद्धा पाठिंबा कसा मिळाला बघा. नाही, तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं, तू परत जा. तसं ते मुंबईला परत आले. IIT मध्ये घरात असताना त्यांनी फार मजेशीरची किस्से सांगितलेले. इथं प्राध्यापक सर बसले, राजपाल सर एक प्राध्यापकांच्या बाबतीतला सरांनी IIT मधला किस्सा सांगितलाय. तर या ठिकाणी मला आवर्जून सांगायला असं वाटतं की शिक्षक, आपण काही काही शिक्षकांबद्दल पूर्वग्रह दूषित करतो आणि त्यांच्याबरोबर काहीतरी वेगळंच डोक्यात ठेवतो, परंतु तसं नाही करायला पाहिजे. याबाबत एक अच्युत गोडबोलेंच्या बाबतीतला IITचा किस्सा सांगतो की IIT मध्ये ते केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतात आणि प्रवेश घेतल्यानंतर प्राध्यापक बॅनर्जी, प्रोफेसर बॅनर्जी यांच्याशी त्यांचा पाला पडतो. ते सिरॅमिक्स नावाचा विषय शिकवत असतात. सिरॅमिक्स मध्ये पूर्ण थेरी कन्सेप्ट, नुसता थेरी, म्हणजे त्याच्यामध्ये डेरिव्हेशन नाही, काय नाही, म्हणजे इक्वेशन्स नाही कुठले, पूर्ण थेरॉटिकल पार्ट. आणि तो 10-12 पार्ट त्यांना थेरॉटिकल आन्सर लिहायला लागायचे. आता केमिस्ट्री सारखा कंटाळवाला विषय, 10-12 पार्ट उत्तर लिहायची, मग त्याला फार वाईट. आणि त्यात प्रोफेसर बॅनर्जी यांची शिकवण्याची शैली पण त्यांना आवडायची नाही, म्हणजे त्यांना म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना पण आवडायची नाही. ते कंटाळवाणी शैली अशी वाटायची त्यांना. मग त्यांनी काय केलं की हे सर कंटाळवाणी शिकवतात, म्हणजे पेपर पण तपासायला कंटाळा करत असतील, असं एक मनात ग्रह बांधला आणि अशी एक मनात समजूत घेतली. आणि त्यांनी काय केलं की एक पान केमिस्ट्रीचा आन्सर, दुसऱ्या पानावर बाबरचा इतिहास, एक पान केमिस्ट्रीचा आन्सर, तिसऱ्या पानावर हुमायूंचा इतिहास, एक पान केमिस्ट्रीचा आन्सर, तिसऱ्या पानावर भलताच इतिहास, असं अल्टरनेटिव्ह लिहिलं. आणि लिहिल्यानंतर पेपर तपासायला गेला तर बघूच म्हणले सरची आपली बुद्धिमत्ता किती आहे, सर पेपर तपासतात वगैरे बघूच म्हणले गेले. मग काय झालं सर, पेपर तपासून आले. पेपर तपासल्यानंतर तब्बल 10 पैकी 5 मार्क. IIT सारख्या संस्थेत 10 पैकी 5 मार्क म्हणजे खूप झाले. 10 पैकी 5 मार्क मिळाल्यानंतर अच्युत गोडबोले वाटतं काय नाही सर, काय लक्ष देत नाही, काय नाही असं वाटलं. त्यावर ते खुश झाले, म्हणजे आपली आता चलाखी चलून गेली. परंतु दुसऱ्या दिवशी त्यावेळी बॅनर्जी सर वर्गात आले ना, त्यावेळी बॅनर्जी सरांनी सांगितलं की मिस्टर गोडबोले स्टँड अप. तशी गोडबोले उठून उभं राहिले आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला मी 10 पैकी 5 मार्क दिले. येस सर, 5 मार्क दिले. तुम्हाला 10 पैकी 10 दिले असते, परंतु तुम्ही बाबरची जन्मतारीख चुकीची लिहिली होती. म्हणजे सांगण्याचा उद्देश इतका की प्राध्यापकाचं प्रत्येक गोष्टीवरती लक्ष असतं. आपण फक्त पूर्वग्रह दूषित करतो. त्यामुळे कुठल्याही प्राध्यापकाला, कुठल्याही शिक्षकाला कधीच कमी समजू नका, कारण ते शिक्षक असतात. आणि शिक्षक हा आपल्या हृदयामध्ये ज्ञानाचा अमृत कलश स्थापित करून विद्यार्थ्यांसमोर उभा असतो आणि ते अमृत कलश रित करण्याचं सामर्थ्य त्या शिक्षकांमध्ये असतं. म्हणून सर्वपल्ली राधाकृष्ण म्हणतात की जर एखाद्या देशाला जर बर्बाद करायचं असेल ना तर तिथल्या शिक्षकाला व्यसनी करा. म्हणजे इतकं सामर्थ्य त्या शिक्षकांमध्ये असतं. कारण शिक्षक हा फॅक्टर जर व्यसनी झाला तर अख्खं पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होती. म्हणून शिक्षकाला कधी कमी समजायचं नाही. या ज्या प्रसंगामधून मला बोध घेण्यासारखा वाटतो. यानंतर पुढे ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी त्या IIT मध्ये असताना त्यांनी अक्षरशः पंडित जसराजांच्या घरी मैफिली केलेली आहे. पंडित जसराजांच्या घरी झाकीर हुसेन यायचे, त्याचबरोबर मधुरा जसराज या पंडित जसराजांच्या पत्नी होत्या आणि त्या V शांताराम यांच्या मुलकन्या सुद्धा होत्या. म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या मंडळीमध्ये त्यांनी मैफिली वगैरे केलेल्या आहेत. त्याचबरोबर सर मला या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य काय वाटतं तर या पुस्तकामध्ये ज्यावेळी त्यांनी संगीत विषयाबद्दल लिहिलेलं आहे त्यावेळी खूप साऱ्या गाण्यांचा उल्लेख केलेला आहे. आमची पिढी भुला देणार तुझे तुम्ही हो, मुन्नी बदनाम होईल, अशा गाण्यांचा म्हणजे मारा करून लिरिक्स मधलं म्हणजे त्या शब्दांमधलं सामर्थ्य आम्हाला लक्षात येत नाही गाण्यांच्या. परंतु ज्यावेळी अच्युत गोडबोले तर मुसाफिर आत्मचरित्र वाचतो ना सरांनी, त्यातल्या गाण्यांचा उल्लेख आम्हाला म्हणजे खरंच की गाण्यातले शब्द किती महत्वाचे असतात, लिरिक्स काय जगवतात या गोष्टी आम्हाला त्या लिरिक्स मधलं त्यांनी सांगितलेल्या की अजब दास्ता हो गई छुपाते छुपाते बया हो गई, अजब दास्ता हो गई छुपाते छुपाते बया हो गई अशी गाणी असतील. किंवा मिटकर भी मोहब्बत में मातम नहीं करना, मिटकर भी मोहब्बत में मातम नहीं करना. मला वाटतं फार मोठा संदेश आहे आजच्या तरुण पिढीला यामध्ये.
कारण आमची पिढी कबीर सिंग बघून एखादी जर नाही म्हटलं तर चक्क उद्ध्वस्ततेच्या मार्गाला लागते. वपू काळेंच्या या संदर्भात वपू काळेंच्या तो ब्रह्मचाराची वायामध्ये ओळ मला आता आठवली की आग आहे इश्क, दुसरी काय उपाडायचं. आग आहे इश्क, दुसरी काय उपाडायचं. प्रेमात जळून ही खाक नाही व्हायचं, प्रेमात जळून ही खाक नाही व्हायचं. मला वाटतं ही एनर्जी, ही पोटेन्शियल त्या काळचे गाणे ऐकून येत होती आणि ते घेतलं पाहिजे. त्यामुळे जुन्या गाण्यांचं रसिकत्व देखील मला मुसाफिरमधून मिळालं असं म्हणायला हरकत नाही. सुधीर मोघेंच्या फार सुंदर ओळी आहेत की म्हणत कोणी या जगण्याला नखरे वापरते, म्हणत कोणी या जगण्याला नखरे वापरते, सूर भेटला त्याला परब्रह्म भेटे, सूर भेटला त्याला परब्रह्म भेटे. मला वाटतं अच्युत गोडबोलेंना सूर कळाला होता, त्यामुळे ते संगीतात रमून जायचे, संगीतात निनादून जायचे. हे झालं त्यांच्या संगीताच्या बाबतीतलं प्रेम. आता सर विचार करा की केमिकल इंजिनियर IITचा मुलगा आणि साहित्याविषयी काय गोडी आहे की IIT मधल्या लायब्ररीमधून त्यांनी अनेक पुस्तकं चालली, परंतु त्याच्यामध्ये केवळ केमिकल इंजिनिअरिंगच्या बाबतीतली पुस्तकं नव्हती, तर ती बऱ्याच साहित्यातल्या बाबतीतली पुस्तकं होती. आणि त्यांच्या घरून पुजारी सर वगैरे त्यांच्या म्हणजे चांगल्या सराउंडिंगमध्ये त्यांची जडणघडण झालेली होती. त्यामुळे त्यांना इंग्रजी लेखकांबद्दल भरतच कुतूहल होतं. त्यामुळे तरी मिलर असेल, बर्नार्ड शॉ, लॉरेन्स, त्यानंतर वाईल्ड, ऑस्कर वाईल्ड, हेमिंग्वे अशी सगळी लेखकं इंग्रजीची लेखकं वाचून काढली. त्यानंतर रुसो सारखा तत्ववेत्ता असेल, त्यानंतर लेनिन सारखा क्रांतिकारक असेल, या सगळ्यांची पुस्तकं त्यांनी वाचून काढली. आणि आत्मचरित्रात उल्लेख करताना सर या आत्मचरित्राचं एक वैशिष्ट्य काय वाटतं मला, तर या आत्मचरित्रामध्ये मी आणि माझं असे उल्लेख फार कमी आहे. कारण बरीच आत्मचरित्र मी आणि माझं या परिघाभोवती फिरताना मला फार दिसतात, परंतु या आत्मचरित्रामध्ये मी आणि माझा असा उल्लेख कमी असून माझ्या सभोवताली जी माणसं होती त्यांनी मला कसं घडवलं याचा उल्लेख जास्त आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र स्वतः मोठं होणार नाही, तर स्वतः नायक मोठा होणार नाही, तर सभोवताल मोठा करत करत नायक मोठा होणारे आत्मचरित्र आहे असं मला वाटतं. त्यांनी हेमिंग्वेची मी पुस्तकं वाचली, इतका उल्लेख करून थांबले नाही, तर हेमिंग्वेच्या त्यानंतर वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकाच्या काही ओळींमध्ये थीम सांगितलेले आहे, काही ओळींमध्ये त्यांनी त्याचं म्हणजे विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे आता पहिला आम्हाला काय झाला की हेमिंग्वे नावाचा लेखक आम्हाला मुसाफिर वाचताना कळतो. हेमिंग्वे नावाच्या लेखकाची एखादी कादंबरी आम्हाला मुसाफिर वाचून वाचावी वाटते. म्हणजे हे या कादंबरीचं यश आहे असं मला वाटतं की ते त्या कादंबरीची थोडक्यात थीम त्यांनी आत्मचरित्रामध्ये नमूद केलेली आहे. तर हेमिंग्वेचा एक फार गाजलेली कादंबरी आहे ओल्ड मॅन अँड द सी. ओल्ड मॅन अँड द सी त्याला ऑस्कर सुद्धा म्हणजे हेमिंग्वेला जो ऑस्कर पुरस्कार मिळाला, हेमिंग्वेला जो नोबेल पुरस्कार मिळाला, त्या नोबेलमध्ये या कादंबरीचा फार मोठा वाटा आहे. तर त्या ओल्ड मॅन अँड द सीची सारांश अच्युत गोडबोलेंच्या त्या मुसाफिर नावाच्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे. तो सारांश बऱ्याच पुस्तकांचा सारांश त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे, परंतु ओल्ड मॅन अँड द सीचा सारांश त्यांनी तो सांगितला आणि त्यांनी हेमिंग्वेची जी प्रतिमा माझ्या मनपटलावरती कोरली, त्याने मी भारावित झालो, म्हणजे अगदी अचंबित झालो. त्यामुळं त्या पुस्तकाचा सारांश सांगितल्याशिवाय मला पुढे जाणं संयुक्तिक वाटत नाही. ओल्ड मॅन अँड द सी. सॅन्टियागो नावाचा एक म्हातारा मनुष्य, साधारणपणे 70-75 वर्ष असतं वय असतं त्याचं. सलग 84 दिवस तो समुद्रामध्ये मच्छीमारी करत असतो, परंतु सलग 84 दिवस वाट बघून त्याच्या वाट्याला एकही मासा येत नाही. मग दुर्दैवानं म्हणजे तो खचलेल्या अवस्थेत असतो. आता तो माघार येईल की काय असं वाटत असताना एक मर्लिन नावाचा महाभयंकर मासा त्याला समुद्रामध्ये दिसतो. स्टोरी लक्ष देणं का फार सुंदर आहे की म्हणजे मला वाटतं अच्युत गोडबोलेंनी फार कमी शब्दात ओल्ड मॅन अँड द सीचा सारांश त्यांनी सांगितलेला आहे की 84 दिवस सलग मच्छीमारी करून देखील त्या एकही मासा त्याच्या हाती आलेला नसतो. 84व्या दिवशी तो निराश हताश झालेला असतो, परंतु खचलेला नसतो, मनातून उद्ध्वस्त झालेला नसतो, परंतु थोडंफार पेशन्स संपल्यानंतर माणसाला होतच होतं. तशा अवस्थेत त्याला मर्लिन नावाचा एक महाभयंकर मोठा मासा भेटतो. भयंकर मोठा मासा खाऊन मी घेऊन त्या म्हाताऱ्याला करतो, परंतु तो म्हातारा काहीच हालत नाही, जागेवरून डुलत नाही. मला शिकार भेटली याच्या आनंदात तो असतो आणि तो त्या माशाशी संघर्ष करायला सुरुवात करतो. जीवघेणी संघर्ष करतो. महाभयंकर तो मासा, त्याच्या दोघांचं द्वंद्व होतं. द्वंद्वामध्ये त्या तितक्या वृद्ध माणसानं त्या माशाचा पाडाव केलेला असतो. पाडाव करून तो त्या माशाला महाभयंकर आकरा विकरा त्या माशाला किनाऱ्यावरती घेऊन येत असतो. किनाऱ्यावरती घेऊन जात असताना नेमकं काय होतं की नेमकं शार्क मासे येतात आणि शार्क मासे मर्लिनला घेऊन खाऊन टाकतात. मग परत त्याच्या नशिबी निराशा, म्हणजे त्या ओल्ड मॅनच्या नशिबी निराशा आली, सॅन्टियागोच्या नशिबी निराशा आली. कारण 84 दिवसानंतर, इतक्या दिवसानंतर मासा भेटला होता,
तोही तो महाभयंकर मर्लिन नावाचा मासा, त्याच्याशी भंग केलं, त्याच्याशी संघर्ष केला. संघर्ष करून मी किनाऱ्यावरती आणलं. किनाऱ्यावरती आणल्यानंतर हा तोंडाशी आलेला घास शार्कनी पळून नेला. पळून नेल्यानंतर तो 84 वर्षाचा म्हातारा खचतो की काय, पण तो खचत नाही. परत त्याला जोमानं तो कामाला लागतो. कथा संपते इथं, म्हणजे कथा होलमेन कादंबरी या ठिकाणी संपते. परंतु त्या कादंबरीचा सारांश आपल्याला असं सांगतो की मरण म्हणजे देहानं अवसान टाकून देणं ते मरण नसतं. ज्यावेळी मनाला अवसान टाकून दिलं त्यावेळी ते खरं मरण असतं. ज्यावेळी तुम्ही मनातून पराभूत होता ते खरं मरण असतं, आणि ते मरण कधी होऊ द्यायचं नाही. यावरती भाष्य करताना म्हणजे या कथेचा सारांश सांगत असताना मला लातूरचे कवी नामदेव गोदरे यांच्या ओळींची आठवण होते आहे. दुःख नाही हरल्याचे मी लढलो लढाई, दुःख नाही हरल्याचे मी लढलो लढाई, उगवेल उद्या सूर्य मी जिंकल्याची देत पाहिली, उगवेल उद्या सूर्य मी जिंकल्याची देत पाहिली. मला वाटतं ओल्ड मॅन अँड द सी मधून आपल्याला ही सकारात्मकता घेता आली पाहिजे, आणि ती सकारात्मकता घेता यावी म्हणून अच्युत गोडबोले त्याच्या मुसाफिर नावाच्या आत्मचरित्रामध्ये याचा उल्लेख केलाय, आणि उल्लेख करून थांबलेला नाही तर त्याचा सारांश देखील सांगितलाय. म्हणजे त्यांच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून वाचनाची गोडी समोरच्या वाचकाच्या मनामध्ये रुजते. म्हणून मला वाटतं की या आत्मचरित्राचं एक वेगळं यश, एक वेगळा वाचक वर्ग आहे, आणि एक वेगळं त्याचं यश आहे असं मला वाटतं. त्यानंतर म्हणजे शब्दांच्या त्यांनी भरपूर कथा कादंबऱ्या इंग्रजीच्या वाचल्या. अगदी त्यांनी पिंजूक काढला सगळा. IITचा जो ग्रंथालय होतं, रुसू सारखे तत्ववेत्ते असतील त्यांनी वाचून काढले. त्यानंतर ते फक्त म्हणजे शब्दांचे फुलोरे बघत बसले नाही, तर त्या लेखकाची पार्श्वभूमी, त्या लेखकाचा इतिहास, की त्या लेखकाला का असावं हे त्यांनी फार सुंदर सांगितलं. ओल्ड मॅन सी वाचून ते थांबले नाही, तर ओल्ड मॅन सी यश कशामधून ते त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रतिस्पर्धी लेखकांना वाटलं की हेमिंग्वे नावाचं प्रकरण आता संपलं, हेमिंग्वे नावाचं प्रकरण आता इतिहासातून नेस्तनाबूत झालं. परंतु तसं काहीच नव्हतं. हेमिंग्वे 10 वर्षानंतर परतला, ओल्ड मॅन अँड द सी घेऊन आला, आणि नोबेल घेऊन परत गेला. मला वाटतं ही सकारात्मकता आपल्याला या आत्मचरित्रातून मिळते. ही नवीन नावं आपल्याला त्या आत्मचरित्रातून मिळतात. मग IIT दिवस संपत होते. IIT मध्ये मुंबईमध्ये ते वर्चस्व करू लागले होते, म्हणजे रमू लागले होते. रमत असतानाच त्यांच्या म्हणजे काही मित्रांच्या माध्यमातून त्यांनी चळवळीकडे त्यांचं थोडं लक्ष केलं. कारण 60च्या दशकामध्ये साधारणतः चळवळीचा काळ होता. ब्लॅक पॅन्थर ही वर्णभेदाविरुद्ध काम करणारी म्हणजे पाश्चिमात्य संस्था होती, पाश्चिमात्य संघटना होती. त्याचाच अनुकरण करत आमच्याकडे दलित पॅन्थर निघालं, की ब्लॅक पॅन्थरचं अनुकरण करत दलित पॅन्थर निघालं. म्हणजे चळवळीचा काळ होता, आणि चळवळीच्या काळामध्ये IITच्या मुंबईसारख्या मायानगरीत ते फिरत होते. मग शाहीर साबळेंची असेल, नारायण सुर्वेंची असेल, त्यांची भेटीगाठी होऊ लागल्या. मग ते माणसं वाचायला सुरुवात केली. इतके दिवस पुस्तक वाचणारा व्यक्ती आता माणसं वाचायला लागला होता. माणसं वाचत असताना सुर्वेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की सुर्वे मला भेटले, आणि सुर्वे भेटल्यानंतर म्हणजे मला खरंच खंत वाटते की आता मी फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टावरती पाहतो की फार लवकर प्रसिद्धी पाहिजे आमच्या तरुणांना. म्हणजे प्रसिद्धीच्या मागे फार लवकर लागले तरुण, की 4 पुस्तकं वाचतात आणि एखाद 2 ओळी लिहितात, आणि एखाद 2 ओळी लिहून त्या फेसबुक, व्हॉट्सअपवरती टाकतात, आणि त्यांना वाटतं की आपण फार मोठे कवी वगैरे झालोय की काय. परंतु तसं काही नसतं. कविता लिहिण्यासाठी किंवा काही लिहिण्यासाठी ती आतमध्ये रुजावी लागते. खोलवर कुठेतरी त्याचं दुःख आपल्याला म्हणजे फील करावं लागतं त्याचं दुःख. तेव्हा कुठे आतून कविता म्हणजे सतीश गराडे नावाचे कवी म्हणतात की उगा जन्मत एका घरंदाज कविता पिढीजात दुःख मिळाले असावे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला ते दुःख आपण भोगतो त्यावेळी खऱ्या अर्थाने ते शब्द म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने बाहेर येतात. सुर्वेच्या बाबतीत त्यांनी तेच सांगितले की सुर्वेचं वर्णन करताना त्यांनी आत्मचरित्रातून त्या 4 ओळींचा उल्लेख केला आहे. की सुर्वे या व्यक्तिमत्वाबद्दल वर्णन करताना मला त्यांच्याच 4 ओळी आठवतात की साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे, साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. माझ्या आयुष्याची एक गंधवेणाही त्यात आहे, माझ्या आयुष्याची एक गंधवेणाही त्यात आहे. चुकलो मुकलो नव शिकलो ही आहे, चुकलो मुकलो नव शिकलो ही आहे. जसा मी जगत आहे तसा माझ्या कवितेतही आहे, जसा मी जगत आहे तसा माझ्या कवितेतही आहे. मला वाटतं एक उकिरड्यावरती पडलेलं पोर त्याची काय कथा असेल. म्हणजे नारायण सुर्वेच्या बाबतीत बोलतोय मी, त्याचं अगदी वर्णन त्यांच्याच शब्दात अच्युत गोडबोलेंनी मुसाफिरमध्ये करून ठेवलंय. माझा एक मित्र मुसाफिर वाचून इतका प्रभावित झाला असता की त्याला नारायण सुर्वेच्या आई वडिलांना म्हणजे इमॅजिन
या माझ्या मित्रानं म्हणजे मुसाफिरीमध्ये नारायण सुर्वेचा उल्लेख वाचून तो इतका प्रभावित झाला की त्याला पत्र लिहिलं की नारायण सुर्वेचे आई वडील ज्यांनी उकिरड्यावर टाकले ते किती दुर्दैवी असतील की इतक्या चांगल्या मुलाला त्यांनी उकिरड्यावर टाकलं. म्हणजे मला वाटतं या आत्मचरित्राचं यश त्यामध्येच आहे की या आत्मचरित्रामध्ये केवळ अच्युत गोडबोलेंच्या आपण प्रेमात पडत नाही तर त्यांनी रेखाटलेल्या प्रत्येक व्यक्तित्वाच्या प्रेमात आपण पडतो. आणि मला वाटतं स्वतः मोठं होत असताना इतरांना मोठं करण्याची ही कला आहे, ही जी त्याचा गुण आहे तो तुम्ही आम्ही स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर IIT वर्ष संपत होते. IIT मधून आता अलविदा करण्याचा वेळ येत होती आणि अशा वेळी IIT मध्ये सर त्यांना शेवटच्या सत्रामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू नावाचा प्रकार असतो. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये 2 कंपन्यांकडून त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. केमिकल इंजिनियर भरगच्च पगार, अमेरिका, ग्रीन कार्ड, इतकं सुंदर असं अफाट सुंदर आणि सेफ असं भविष्य दिसत असताना त्यांच्या मनात कुठूनतरी विचार आला की आपण का म्हणजे चाकुरीबद्ध जगायचं, आपण इतकं वाचलो, इतकी माणसं पाहिली, आपण ही तेच का करायचं. तर त्यांचा सुहास परांजपे नावाचा मित्र शहादा नावाच्या गावामध्ये आदिवासींची चळवळ चालवत होता. त्या चळवळीमध्ये जावा असं त्यांचा विचार आला. मग आजचे तरुण कुठल्याही संघटनेत विनाकारण सामील होतात सर, परंतु शहाद्यामध्ये ज्यावेळी आदिवासी चळवळीत सहभागी व्हायचं होतं अच्युत गोडबोलेंना, त्यावेळी त्यांनी आदिवासी चळवळीचा अख्खा इतिहास वाचून काढला होता. मला फार कौतुक वाटतं त्या व्यक्तित्वाचं की विज्ञान शाखेचा विद्यार्थी आणि किती सारं वाचन, किती सारं अॅनलाइज करण्याची पद्धत, मला वाटतं अॅनलाइज करण्याची वेळ विज्ञान शाखेने दिली असावी त्याला, की कारण विज्ञान शाखेनं अॅनलाइज करायला फार सुंदर शिकवतात. मग त्यांनी आदिवासी चळवळीचा इतिहास पूर्ण वाचून काढला. इतिहास वाचत असताना त्यांनी फार सुंदर सुंदर गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या. काही मोजक्या गोष्टींचा मी या ठिकाणी उल्लेख करतो सर की खाजा नाईक नावाचा एक आदिवासी जमातीचा व्यक्ती होता. तो पुढे ब्रिटिशांची सेवा करायचा. म्हणजे आदिवासी कधी एकत्र आले होते किंवा त्यांची संघटना कधी बांधली होती का याबाबत त्यांनी अभ्यास सुरू केला आणि त्यांना खाजा नाईकांचं नाव सापडलं. खाजा नाईक नावाचा आदिवासी ब्रिटिशांची सेवा करायचा. ज्या जंगलातून ट्रेन जात होत्या त्याच्यामध्ये जर वाटवाई वगैरे होत असेल तर त्याच्यातून ब्रिटिशांना सावध करायचा किंवा त्याचं संरक्षण तो खाजा नाईक नावाचा आदिवासी करायचा. मग काय झालंय की दिवशी ब्रिटिशांनी त्याला अत्यंत आता ते डिवाइड अँड रूल पद्धतीनं राजकारण करायचे, कोण आणि राज्य करा, त्यांच्या कुठल्या तर वैयक्तिक स्वार्थासाठी खाजा नाईकलाच त्यांनी अटक केलं ब्रिटिशांनी. खाजा नाईकला अटक केल्यानंतर तब्बल 10 वर्ष त्या खाजा नाईकला तुरुंगात डावण्यात आलं. तुरुंगात डावल्यानंतर अनेक क्रांतिकारकांशी खाजा नाईकचा संबंध आला आणि त्याची बुद्धीच क्रांतिकारी झाली. क्रांतिकारी झाल्यानंतर 10 वर्षानंतर तो सुटून आला आणि सुटून आल्यानंतर त्याला ब्रिटिशांची नोकरीसाठी विचारणा केली की मला रुजू करून घेता. त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना होय नको असं झुलवत ठेवलं. परंतु त्या झुलवत ठेवण्याच्या दरम्यान खाजा नाईक हा पूर्णपणे क्रांतिकारी विचारांचा झाला होता आणि तो आदिवासींना घेऊन संघटन बांधण्यास सुरुवात केली. म्हणजे हा इतिहास त्याने शोधून काढला की खाजा नाईकने पहिल्यांदा संघटना काढली होती, परंतु ती संघटना जास्त काळ टिकू शकली नाही कारण त्याला शिक्षणाचा आधार होता. शिक्षणाचा आधार असल्याशिवाय कुठलीही संघटना जास्त काळ टिकू शकत नाही. मग त्याने पुढे गुलाम महाराज नावाचा एक व्यक्ती होता की गुलाम महाराज काय करायचा सर की आदिवासींमध्ये अस्वच्छता फार होती. त्यानंतर त्याला राहायचं कसं वगैरे कळत नव्हतं. तर हा गुलाम महाराज काय करायचा, हा स्वतः स्वच्छ राहायचा आणि आपल्या आरत्यांच्या माध्यमातून प्रबोधन करायचा की त्याच्या आरत्या नुसत्या आरत्या नसायच्या तर त्याच्या आरत्यामध्ये स्वच्छतेचं महत्व, व्यसनमुक्तीचं महत्व, अशा पद्धतीचं त्या गुलाम महाराजांच्या आरत्यामध्ये वर्णन असायचं. मग त्या गुलाम महाराजांचं काय झालं की गुलाम महाराजांचं प्रश्न इतकं वाढलं की आरती स्पेशल नावाची ट्रेन चालू करावी लागली या जंगलातून त्या जंगलात यायला. म्हणजे पलीकडच्या जंगलातली लोक गुलाम महाराजांच्या आरती ऐकण्यासाठी आठवड्यातून येतात या जंगलामध्ये येऊ लागले आणि प्रबोधन करण्याचं प्रमाण फार वाढू लागलं. मग गुलाम महाराजांनी हे की आता म्हणजे शिक्षणाचा फरक कसा असतो बघा. खाजा नाईकाची चळवळ तिथं सुटली होती परंतु गुलाम महाराज हा थोडा शिक्षित होता, हा थोडासा पुढारलेल्या विचारांचा होता. त्या गुलाम महाराजांनी काय केलं, ज्यावेळी लोक मोठ्या संख्येनं जमायला लागले त्यावेळी त्यांना सांगायला सुरुवात केली की आदिवासींची जमीन सरकार कशा पद्धतीनं बळकवत आहे आणि त्याच्या पद्धतीनं प्रबोधन सुरू केलं. परंतु कालांतराने सरकारला आणि जमीनदारांना गुलाम महाराजांचं वर्चस्व खटकू लागलं आणि दुर्दैवानं गुलाम महाराजांचा अचानक मृत्यू झाला आणि ती चळवळ देखील त्या ठिकाणी थांबली. मग आता आदिवासींसाठी काय करता येईल याचा विचार करता करता ही सगळी कुमार काजळकर असं काहीतरी नाव आहे, त्यानंतर सुहास परांजपे, ही सगळी तरुण मंडळी, अच्युत गोडबोले, ही सगळी मंडळी निघाली आदिवासी पाड्याकडे आणि आदिवाशांना तुमच्या जमीन कशा पद्धतीने बळकावल्या जात आहे, तुमच्या जमिनीवर तुमचाच अधिकार आहे हा इतिहास सांगू लागली. त्यानंतर त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यावं लागलं. आदिवासी महिला
कारण महिलांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहणं फार गरजेचं असतं. त्या स्वच्छतेच्या बाबतीत शिबिरं त्या ठिकाणी येऊ लागली आणि अशा पद्धतीनं आदिवासी चळवळीमध्ये त्यांचं काम वाढू लागलं आणि ते त्यांच्यातले होऊन गेले. परंतु दुर्दैव वाढलं अच्युत गोडबोलेला परत मुंबईकडे परत जावं लागलं. कारण संसार थाटणं आता गरजेचं होतं. कारण केवळ चळवळी करून, कारण तुम्ही पाहिलं असेल सर 60च्या दशकातली जी कोण मंडळी असते ती जर फक्त चळवळ केली तर घरातून वगैरे समाजातून तोंडे भेटायची की कारण कार्यकर्ता तरी पूर्वीच्या काळी मला वाटतं 60-90च्या दशकात कार्यकर्त्याला फार मोठी किंमत होती. परंतु आज दुर्दैवाने कार्यकर्त्याला कसलीच किंमत नाही सर. कार्यकर्ता म्हटलं की आपणही नाक निवडतो आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनही कार्यकर्त्याकडे बदलून जातो. अरविंद जगताप कार्यकर्त्याच्या बाबतीत फार सुंदर एक कहाणी सांगतात, एक गोष्ट सांगतात की कार्यकर्ता कुठल्या थराला जाऊन नेत्याची म्हणजे चमचेगिरी करतो. ते म्हणतात की निवडणूक झाली, कार्यकर्त्यांनी भरमसाठ प्रचार केला. प्रचार केल्यानंतर नेता निवडून आल्या नेत्याला सांगितलं की या संध्याकाळी फार्म हाऊसवर पार्टी देतो. मग सगळे कार्यकर्ते जमले आणि कार्यकर्ते जमल्यानंतर पार्टी सुरू झाली. पार्टी झाल्यानंतर 2-4 चमचे घेऊन नेता जमला. फार्म हाऊसच्या पाठीमागे एक तळं होतं. त्या तळ्याच्या काठी नेता आणि त्याचे 4-5 चमचे, ज्याला आपण आज कार्यकर्ते म्हणतो, ते जमले. आणि जमल्यानंतर नेत्याने हातात एक खडा घेतला आणि खडा घेऊन तो पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्यानंतर बाजूला विचार, बोल मला काय झालंय? काय नाही साहेब मला तुम्ही पाण्यात खडा टाकला. नाही म्हणला. दुसऱ्याला विचारला काय केलंय? नाही म्हणला की खड्याचा जीव गेला म्हणला. एका नेत्याला खुश करण्यासाठी काही करू लागले. एक कार्यकर्ता बोलला. एक कार्यकर्ता म्हणला साहेब ह्याच्यात लय मोठा अर्थ दडलाय. म्हणजे काय अर्थ दडलाय की तुमच्या हातात जोपर्यंत एखादी गोष्ट आहे तोपर्यंत त्याचं भविष्य आहे. तुमच्या हातातून एक गोष्ट गेली की ती पाण्यातच गेली समजा. म्हणजे नेत्यांना सुद्धा अशी चमचेगिरी करणारे कार्यकर्ते पाहिजेत. पूर्वीच्या काळी कसे कार्यकर्ते नव्हते. पूर्वीच्या काळी निस्सीम कार्यकर्ते होते. आजच्या काळात कार्यकर्त्यांची व्याख्या पूर्ण बदलून गेलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणून त्यांना आता कार्यकर्त्यातून कुठेतरी संसारात येण्याची ओढ लागली होती अच्युत गोडबोलेंना. म्हणून ते मुंबईकडे रवाना झाले. 6 महिन्यांनी त्यांनी निरोप घेतला आणि इकडे मुंबईला आता जॉब IIT मधून केमिकल इंजिनिअरिंग झालेला माणूस जॉब हुडून लागला. मग जॉब शोधत असताना अनेक अडचणी येऊ लागल्या की जॉब शोधत असताना त्यांनी 1.5 वर्ष म्हणजे 1 वर्षाचा जो काळ आहे तो शहाद्यामध्ये आदिवासी चळवळीमध्ये घालवला होता. मग जिथं तिथं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारण्यात येऊ लागला की मागचा 1 वर्ष कुठं होता. मग ते उत्तरायचे, खरं सांगायचे. चळवळीमधून घडलेला माणूस खोटं कसं बोलणार. ते सांगायचे की मी शहाद्याला आदिवासी चळवळीत होतो. मग समोर त्यांना लगेच भीती वाटायची की हा चळवळीतून मोठा झालेला आहे. जर याला आपल्याकडे ठेवून घेतलं तर हा इथंही चळवळ बांधेल, अंतर्गत घुसखोरी करेल. त्यामुळं सुरुवातीचा वर्षभर त्यांना काहीच कसल्याच प्रकारची नोकरी त्या ठिकाणी देऊ केली नाही. त्यामुळं प्रचंड विषमतेत त्यांचा ते काळ गेला. दरम्यानच्या काळात त्यांना व्यसनं जळू लागली. खूप दुर्दैवाचा काळ तो. म्हणजे ते वेगवेगळ्या मैत्री करू लागले, वेश्याव्यसनी जाऊ लागले. त्यानंतर झोपडपट्टीत राहू लागले. फक्त दरम्यानच्या काळात एक चांगली गोष्ट कुठली झाली तर शोभना नावाची JJ स्कूल ऑफ आर्टची मुलगी त्यांना भेटली आणि तिच्यावरती त्यांचं प्रेम झालं. आणि तीच शोभना पुढे त्यांची सहचारिणी होते आणि त्यांचा संसार वगैरे चालू होतो. मग इथून 1 ते 1.5 वर्ष त्यांचा अतिशय म्हणजे विषमतेत त्यांचा काळ गेला की काय करावं काय नाही. कारण IIT मधून केमिकल इंजिनिअरिंग झालेला व्यक्ती कुठेच काही जॉब मिळत नव्हता. परंतु एका टाटा मिल्समध्ये त्यांना जॉब मिळाला. टाटा मिल्समध्ये प्रोग्राम रायटर म्हणजे प्रोग्राम क्रिएटर म्हणजे ज्याला आपण प्रोग्रामिंग करणं म्हणतो. त्या दशकात 60-70च्या दशकात प्रोग्रामिंग फार फॅड होतं की कॉम्प्युटर प्रोग्रामिंग तयार करण्यात त्यांना जॉब मिळाला. विचार करा मित्रांनो, मी फक्त एक वाक्य बोललो परंतु त्यामध्ये स्थित्यंतर किती आहे. केमिकल इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असलेला व्यक्ती प्रोग्रामिंगचा जॉब करतोय. जॉब करत असताना आता कॉम्प्युटर सायन्सचा बेसच नाही तर प्रोग्रामिंग करणार कसे. प्रचंड मोठी अडचणी येत होती. परंतु त्यांच्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल होतं. एक IITचा त्यांचा किस्सा सांगतो, आत्मविश्वास होता की त्यांनी सांगितलं की मी एक्सलन्सचा ध्यास घेतला होता. एक्सलन्सचा जे काही पाहिजे ते खूप चांगलं पाहिजे. सोलापूरमधून आलेले अच्युत गोडबोले ज्यावेळी IIT मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची इंग्रजी अत्यंत म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कमी दर्जाची होती. म्हणजे ती इंग्रजी तिथं IITच्या लेवलची नव्हती. मग एका दिवशी मेसमध्ये बसल्यानंतर 4-5 सिनियर त्यांची खिल्ली उडवली की काय तुझी इंग्रजी, काय तुझी भाषा. अशा पद्धतीने तुला इंग्रजी जमतच नाही. आणि त्या माणसाचं एक वैशिष्ट्य सर की एखादी गोष्ट जर तुला जमत नाही असं त्या व्यक्तीला कोण म्हटलं तर ती चॅलेंज करू
स्वीकारणारं ते व्यक्तित्व होतं. तब्बल 60 ते 70 दिवस त्यांनी IITच्या ग्रंथालयातली सगळी इंग्रजीची पुस्तकं आपल्या रूमवर केलेली आणि 60 दिवस स्वतःला कोरून घेतल्यासारखा अभ्यास केला. झपटला का इंग्रजीची पुस्तकं वाचली, व्होकॅब्युलरी वाढवली इंग्रजीची. आणि त्यांचं एक ध्येय होतं की इंग्रजी भाषा ही बोलताना आपण बरेच जण, तुम्ही आम्ही पण करत असतो, आपण बऱ्याचदा काय करतो, मराठीतून विचार करतो आणि त्याला इंग्रजीतून अनुवाद करून बोलतो. परंतु अच्युत गोडबोलेने त्या काळात ठरवलेलं होतं की जर आपल्याला इंग्रजी बोलायचं असेल तर मनातच विचार इंग्रजी आले पाहिजे आणि तीच खरी परिपक्व इंग्रजी बोलली जाईल. म्हणून त्यांनी ठरवलं आणि 60 दिवसानंतर, 60 ते 70 दिवसानंतर त्यांनी ज्यावेळी इंग्रजीचा सखोल अभ्यास केला, सखोल अभ्यास करून त्याच मेसच्या टेबलवरती येऊन त्यांच्या सिनियरला खाड 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 अस्खलित इंग्रजीतून ज्यावेळी ते बोलले, त्यावेळी खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्यातला आत्मविश्वास आपल्याला दिसून येतो की एखादं चॅलेंज कसं स्वीकारायचं असतं. दुर्दैवानं आम्ही आजची पिढी चॅलेंज फार वेगळ्या पद्धतीने स्वीकारते. IPL आलं, ड्रीम 11वर चॅलेंज लावण्यात आमची आजची पिढी गुंग आहे. परंतु त्यांना या चॅलेंजची परिभाषा, या चॅलेंजचा अर्थ दुर्दैवानं कळत नाही आणि तो अर्थ जर कळायचा असेल तर मला वाटतं मुसाफिरसारखी आत्मचिंतन मी वाचणं अत्यंत गरजेचं आहे की एखादं चॅलेंज कशा पद्धतीने स्वीकारायचं असतं. त्यानंतर टाटा मिल्समध्ये 750 रुपयाची नोकरी त्यांना मिळाली. त्या नोकरीवरती त्यांचं भागू लागलं, परंतु दरम्यानच्या काळात त्यांना ही व्यसनं जडली होती. ती व्यसनं त्यांना परेशान करू लागली. दरम्यान लग्न झालं होतं आणि दरम्यानच्या काळात परंतु ती मुलगी दुर्दैवानं म्हणजे त्यांच्या पत्नीला कावीळ झाल्यामुळे ती मुलगी पोटातच असताना वारते. परंतु काही दिवसांनी त्यांना निहार नावाचा एक मुलगा होतो. निहार नावाचा मुलगा होतो. निहार तसा जास्त आभोर वगैरे नसतो. तो सुरुवातीचे 2-2.5 वर्षापर्यंत चांगला सगळ्यांना बोलत करत असतो. म्हणजे मतिमंद म्हणावा तसा मतिमंद नसतो तो, परंतु थोडासा आबोल जास्त असतो तो. म्हणजे जास्त कुणाशी व्यक्त वगैरे होत नसतो तो. त्याला जास्त लळा होता त्याच्या म्हणजे शोभनाचा, म्हणजे त्याच्या आईच्या मावशीचा. त्या मुंबईतच राहत असेल. जास्त वेळ तो त्या मावशीकडेच राहत असेल. परंतु दुर्दैवाने एके दिवशी त्या मावशीचं निधन होतं आणि निधन झाल्यानंतर तिथं गर्दी जमते. कारण आता साहजिक आहे, अंत्यविधीला गर्दी जमणार. ती जमलेली गर्दी, त्यानंतर तो रडण्याचा आवाज, या सगळ्याचा निहारच्या मनावरती विपरीत परिणाम होतो आणि निहार ऑटिझम नावाच्या महाभयंकर रोगाला बळी पडतो. ऑटिझम म्हणजे काय तर आत्मकेंद्रीय होतो. म्हणजे आपण कुठं काय करतो, आपल्या कुठल्याच कृतीवरती आपलं नियंत्रण नसतं. अशा पद्धतीचा दुर्दैवाने तो आजार त्याला जोडतो आणि गोडबोले कुटुंबियावर फार मोठा आजार होतो. त्यात अच्युत गोडबोलेंना व्यसनं जडली होती. 750 रुपयाच्या नोकरीवरती काहीच मागत नव्हतं. IBM मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. 1800-1900 रुपयाचा पगार त्यांना भेटत असतो महिन्याला, परंतु त्याही नोकरीवरती त्यांचं काही मागत नसतं. ऑटिझम नावाचा विकार आपल्या मुलाला झाला म्हटल्यानंतर त्यांनी पाहिलं, बँक बॅलन्स चेक केलं सर. त्यांनी पाहिलं 100 ते 200 रुपये त्यांच्या बँक अकाउंटवर. मग करायचं काय, इतका तर विकार जडलाय, आता त्याचा इलाज कसा करायचा. त्यांनी ठरवलं जर आता आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल, सगळ्यात अगोदर व्यसनं सोडली पाहिजे. सगळ्यात अगोदर आपली व्यसनं सोडली पाहिजे. निश्चय बघा व्यक्तीचा कसा असतो की आज कित्येक जणांना म्हणजे व्यसनं सोडा म्हणून ते न सांगता दारू सोडवा वगैरे वगैरे असे कुठले फार वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रविचित्र क्लासेस म्हणा किंवा वेगवेगळ्या थेरपीज कराव्या लागतात. परंतु त्या व्यक्तीने ठरवलं की आपल्या कुटुंबावर आघात झालाय ना, तो आघात जर माझ्या व्यसन सोडण्याने निघत असेल तर मी व्यसन सोडतो. दुसऱ्या दिवशी चहा पिल्यानंतर शोभनानं म्हणजे त्याच्या बायकोनं त्याच्या पुढे सिगारेटची म्हणजे सिगारेट आणून ठेवलं. कारण चहा पिल्यानंतर सिगारेट पिण्याची मजा काही और असा उल्लेख आत्मचरित्रात. मग त्यांनी सवयीनुसार ती सिगारेटचं पाकिट आणून ठेवलं. परंतु त्या दिवशी त्यांनी ठरवलं, शोभनाला सांगितलं, शोभना मी आजपासून सगळी व्यसन सोडली. फक्त एका वाक्यावर त्यांनी आज 27 वर्षानंतरही सिगारेटला, दारूला हात लावला नाही. मला वाटतं असा निश्चय तुमच्या आमच्या प्रत्येकाला करता आला पाहिजे की तो निश्चय तब्बल 27 वर्ष त्यांनी म्हणजे तडीच दिलेला आहे. असा निश्चय तुम्ही आम्ही म्हणजे करता आला पाहिजे. ही शिकवण आपल्याला त्या आत्मचरित्रातून घ्यायची आहे असं मला वाटतं. त्यानंतर निहारचं जे ऑटिझम होतं ते ऑटिझम इकडं चालूच होतं आणि त्यांना प्रोग्रामिंगची अडचण भासत होती. कारण केमिस्ट्रीचं बॅकग्राऊंड आणि कॉम्प्युटरचा ते अभ्यास करत होते, म्हणजे कॉम्प्युटरच्या क्षेत्रात अभ्यास करत होते. मग आता त्यांना काय करावं तर एक सिस्टीम सॉफ्टवेअर नावाचा एक प्रकार असतो. सिस्टीम सॉफ्टवेअर त्यावेळी डेव्हलप होत होतं आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हे जर तुम्हाला जमत असेल तर त्यांना फार मोठ्या पगाराची नोकरी
मिळाली, कारण IIT मधून झालं असल्यामुळे त्यांना लगेच त्या ठिकाणी नियुक्ती झाली. पटणीमध्ये ती नोकरी स्वीकारली, परंतु सिस्टीम सॉफ्टवेअर त्यांना कळतच नव्हतं. सिस्टीम सॉफ्टवेअर कळत नव्हतं, मग त्यांनी आता काय करावं विचार केला. विचार केल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता कॉम्प्युटर सायन्सची पुस्तकं वाचायची. हा किस्सा फार लक्षपूर्वक आहे का, कारण हा किस्सा फार वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे असं मला वाटतं की केमिकल बॅकग्राऊंडचा माणूस सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर समजण्यासाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पुस्तकं वाचू लागतो. आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची 600-700 पाणी भली बकळ मोठी पुस्तकं वाचता आपण तशा टिप्पण्या काढतो नसतं की आपलं लक्षात यावं म्हणून तशा टिप्पण्या त्यांनी काढल्या आणि त्या टिप्पण्या झाल्या 600-700 पानाच्या. आणि त्या टिप्पण्याचं नंतर पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे स्वतः त्यांनी कॉम्प्युटर सिस्टीम समजण्यासाठी पुस्तकं वाचली आणि ती पुस्तकं वाचत असताना टिप्पण्या काढली आणि त्या टिप्पणाचं परत पुस्तक झालं. आणि सांगायला अभिमान वाटतोय सर की ती पुस्तकं जपान, चीन, हाँगकाँग, कोरिया सारख्या विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जातात. मला वाटतं की लेखकाचं फार मोठं यश या ठिकाणी घडलेलं आहे की कसलीही कॉम्प्युटर सायन्सची पार्श्वभूमी नसताना एक व्यक्ती अभ्यास करतो, स्वतः बेस क्रिएट करतो, स्वतः एक बेस क्रिएट करतो आणि इतक्या उंचीवर जाऊन पोहोचतो. मला वाटतं ही जी संशोधक प्रवृत्ती आहे, ही जी जिज्ञास प्रवृत्ती आहे ती आपण घेतली पाहिजे. अच्युत गोडबोलेंच्या आत्मचरित्रात एक वाक्य आहे, ते आवर्जून मला या ठिकाणी उल्लेख करा. मी कुठलीही गोष्ट शिकताना निर्लज्जपणे शिकतो. मला वाटतं ती निर्लज्जता तुमच्या आमच्यात यायला पाहिजे शिकण्याच्या बाबतीत. मग ऑपरेटिंग सिस्टीम वरती म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचा अभ्यास केल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी ही 3 पुस्तकं त्यांनी लिहिली आणि ही 3ही पुस्तकं बाहेरच्या देशामध्ये पाठ्यपुस्तकं म्हणून वापरली जातात. मला वाटतं अशा पद्धतीचा अभ्यास तुमच्या आमच्या प्रत्येकाला करता आला पाहिजे आणि येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं या पुस्तकातून या आत्मचरित्रातून बोध घेऊन काहीतरी संशोधक कार्य कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सर, मग हा झाला नोकरीचा संघर्षाचा भाग. ऑटिझमचा जो संघर्ष चालू होता त्याच्यातून म्हणजे आपण म्हणतो की संधी म्हणजे संकटातून सुद्धा संधी शोधता आली पाहिजे. मला वाटतं त्यांच्यावरती संकट कोसळलं होतं. केमिस्ट्री बॅकग्राऊंडचा व्यक्ती कॉम्प्युटर सायन्समध्ये घुसला होता आणि घुसल्यानंतर त्यांनी संकटच होतं की ऑपरेटिंग सिस्टीमचा अभ्यास कसा करायचा. तर त्यांनी संधी म्हणजे त्या संकटातून संधी शोधली आणि स्वतःचं पुस्तक देखील काढली. त्यानंतर ऑटिझम नावाचा विकार निहाळला झालेला, त्याचा अभ्यास करत असताना त्यांनी मानसशास्त्रावरती इतका अभ्यास केला असेल. मानसशास्त्रावरती शोभना गोडबोले म्हणजे त्यांच्या पत्नी आणि अच्युत गोडबोले दोघांनी इतका भयंकर अभ्यास केला की मनाच्या नेमक्या म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून सगळ्या अर्थाने मनाचा अभ्यास केला आणि मनात आणि मनकल्लोळ नावाची 2 पुस्तकं जी की मानसशास्त्रावर आहे, ती बेस्ट सेलर आहे, ती पुस्तकं त्यांनी लिहून काढली. मला वाटतं की संकटातून देखील संधी शोधता आपल्याला आली पाहिजे. इतकंच नाही तर त्यांनी ऑटिझम सारख्या म्हणजे ऑटिझम झालेल्या मुलांना सांभाळण्यासाठी आशियाना नावाची संस्था देखील काढली. ती आशियाना नावाची संस्था आज देखील कार्यरत आहे. गोडबोले सरांचं लातूरला मागे काही वर्षांपूर्वी व्याख्यान झालं होतं, त्यांनी व्याख्यान देखील ऐकले. त्यानंतर मेलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अधूनमधून सरांचा आजही संपर्कात राहतो. प्रचंड उत्साही व्यक्तिमत्व आहे आणि खूप साऱ्या विद्याशाखा, ज्ञानशाखांवरती त्यांचा अभ्यास आहे आणि तो अभ्यासच आपल्याला म्हणजे वैयक्तिक मला भारावून टाकतो असं वाटतं. त्यानंतर ही सगळी संघर्ष चालू असताना त्यांनी CEO म्हणून देखील नाव कमवलं. इन्फोटेक, इन्फोसिस, IBM सारख्या मोठ्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये ते CEO राहिलेले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला होता त्यावेळेची आठवण त्यांनी सांगितलेली आहे. 9/11 नावाचं प्रकरणच आहे त्याच्यामध्ये की त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये त्यांची स्वतःची केबिन होती. सर, वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये म्हणजे इतकं मोठं व्यक्तित्व की वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कुठल्या चिखलदरी मजल्यावरती त्यांची केबिन होती आणि ज्यावेळी तो हल्ला झाला त्यावेळी त्यांना फार वाईट वाटलं होतं. अशा शब्दात त्यांनी ते प्रकरण लिहिलेलं आहे की म्हणजे इतक्या उंचीवरती गेलेला माणूस मग लेखनाकडे वळला कसा. म्हणजे इतकं सगळं ग्लॅमर असताना, इतका सगळा पैसा असताना तो माणूस नेमकं लेखनाकडे, पूर्ण वेळ लेखनाकडे वळला कसा. हे कुठं तुमच्या आणि तुम्हाला आणि आम्हाला पडलेलंच असेल. तर त्या आत्मचरित्रामध्ये फार सुंदर वाक्य आहे की ज्यावेळी आपण अनेक प्रगतीच्या उभारत्यावर असतो, अनेक प्रगतीच्या उभारत्यावर असतानाच माणूस त्यातून माघार घेतो. कारण ज्यावेळी आपली उपयुक्तता असतानाच आपण ज्यावेळी माघार घेतो ना त्यावेळी किंमत राहते, आपली प्रतिष्ठा राहते, आपलं
म्हणजे काही लोक समर्थन करत होते, काही लोक निदर्शन करत होते, म्हणजे की रिटायर होते. मग आपल्याला कळलं पाहिजे की आपण ज्यावेळी आई उमेदीच्या काळात असतो, म्हणजे ज्यावेळी आपली भरभराट असते त्याच वेळी आपण काढता पाय घेतला पाहिजे, असं त्यांचं एक वाक्य आहे. मला वाटतं ते वेगळ्या अर्थाने देखील महत्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी इथं त्यांचा प्रवास उद्योग विश्वातला संपतो. उद्योग विश्वातला संपल्यानंतर ते पूर्ण वेळ लेखनाकडे वळलेले आहेत आणि पूर्ण वेळ ते आता लेखक आहेत. मी आतापर्यंत तुम्हाला भरपूर पुस्तकांची त्यांची नाव सांगितली. अर्थशास्त्रावरती अर्थात आहे, नॅनो टेक्नॉलॉजीवरची ज्ञानोदय आहे, त्यानंतर इंग्रजी साहित्याचा इतिहास सांगणारा झपूर्झा, त्याचे 3 खंड आहेत. त्यानंतर गणिताचा इतिहास सांगणारा गणिती आहे, विज्ञानाचा इतिहास सांगणारा किमयागार आहे, त्यानंतर कम्युनिकेशनची हिस्ट्री सांगणारा संवाद नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे त्यांचं. म्हणजे इतका आवाका असणारं त्यांचं लेखन आहे. खूप चांगलं, म्हणजे अत्यंत प्रेरक असं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्यासाठी, कारण हे रसायन आहे तरी काय नेमकं, की इतक्या ज्ञानशाखाचा एक व्यक्ती अभ्यास करतो, ते रसायन समजून घेण्यासाठी तुम्ही आवर्जून एकदा तरी मुसाफिर वाचत, असं मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. शेवटी त्यांनी मी चालतो अखंड नावाचं प्रकरण, मी चालतो अखंड या प्रकरणानं त्यांनी शेवट केलेला आहे. त्या प्रकरणामध्ये त्यांनी फारच चांगले चांगले आवाहन केलेले आहे. एका शाळेच्या ओळी आठवतात की ते सांगतात, म्हणजे अच्युत गोडबोलेंनी सांगितलंय की आपण कशासाठी इतका मारामार आहे, कशासाठी इतका आटापिटा करतो, एक ना एक दिवस हे सगळं करून पण आपल्याला मारायचं आहे. तर मग चांगलं काहीतरी करून मिळू ना. धर्मभेद, जातभेद हे सगळं मिटलं पाहिजे. मग त्यांचाच भाव व्यक्त करत असताना मला एका शाळेच्या ओळी आठवतात की और भी मेरे देश का नाम ऊंचा हो जाए, और भी मेरे देश का नाम ऊंचा हो जाए, ये देश, इस देश का हर हिंदू विवेकानंद और हर मुसलमान कलाम बन जाए, हर मुसलमान कलाम बन जाए. मला वाटतं हाच आशावाद त्यांनी त्या मी चालतो अखंड म्हणून दिलेला आहे की आपण चांगला माणूस बनलं पाहिजे, की आपण म्हणजे चाकोरी भोवती फिरतो, आपल्या स्वतःची दुःख पाहता पाहता इतरांची दुःख वेचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. शेवट ते करतात की मी चालतो अखंड, लिंगाच्या शब्दात ते शेवट करतात, मी चालतो अखंड चालायचे म्हणून, मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीत या गतीचे सारेच पंथ प्यारे, धुंदीत या गतीचे सारेच पंथ प्यारे. प्रत्येक वाटेला आपलं करून जगणारा हा मुसाफिर होता, मुसाफिर आहे. आणि त्या मुसाफिराच्या या मुसाफिरीतून तुम्ही आम्ही काय बोध घेतला पाहिजे, तुम्ही आम्ही ठरवायचं आहे. त्यामुळं या पुस्तकातून प्रचंड अशी सकारात्मकता घेऊन आपण या सभागृहातून बाहेर चालूया. ती सकारात्मकता घेत असताना, ती सकारात्मकता नमूद करत असताना शेवट या 4 ओळी करतो की झोपडीत राहणार मी ताजमहालाची अपेक्षा करणार नाही, झोपडीत राहणार मी ताजमहालाची अपेक्षा करणार नाही, व त्या किरणाची शपथ, या झोपडीचा ताजमहाल केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं ही सकारात्मकतेची जोश तुमच्या आमच्या मनात कायम तेवत राहावी याच आशावादासह थांबतो आणि संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी माझ्या आवडत्या लेखकावरती व्यक्त होण्याची या ठिकाणी संधी दिली. मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. आता प्राध्यापक सुरेश अच्युत गोडबोले देखील मुसाफिर या साहित्यकृतीवर अत्यंत सखोल आणि मार्मिक अशा शब्दात संवाद साधलेला आहे. आता हे व्यासपीठ आपल्या सर्वांशी चर्चेसाठी उपलब्ध आहे. आपल्याला या संदर्भात काही चर्चा करत असतील तर आपण चर्चा करू शकता. कुणाला काही या ह्याच्या बोला, पुढे जाऊन बोला, पुढे जाऊन बोला. माईक माईक नको. अच्युत गोडबोले हे नाव उच्चारल्याबरोबरच एक असामान्य व्यक्तिमत्वाचा जसा किंवा आपल्या समोर प्रगट होतो. ज्या पद्धतीनं मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकरांचं साहित्य आहे आणि वि स खांडेकरचं साहित्य तरुण पिढीला, विशेषतः युवकाला, तरुण युवकाला, युवतीला भारित करतं, प्रेरित करतं आणि वाचण्याशी उत्साहित करतं. सगळा तरुण वर्ग वि स खांडेकरचे सगळे साहित्य, 2 ध्रुव असतील, ययाती असतील, त्यांच्या विविध कथा संग्रह असतील, ते सगळे वाचून अगदी तसंच व्यक्तिमत्व अच्युत गोडबोले सरांनी अधिक सविस्तर माहिती दिली आहे. मी वेगळं काही सांगणार नाही, पण
गणिती नावाचं पुस्तक 600 पानाचं पुस्तक वाचतो. माझ्या समोर पालचा सर आहेत, त्यांना दिलं पुस्तक मी. त्यांनी सांगितलं की एवढं अचाट लेखन, एक गणिताचा IIT प्राध्यापक, IIT मधला इंजिनियर, आज IITची किंमत आपण जाणतो. मुंबईमध्ये IIT झालेला हा तरुण एक साहित्याचं पुस्तक लिहितो. आपल्या गणिताच्या पूर्ण ते पुस्तक जे आहे ते 600 पानाचं गणिती, पृथ्वीचा उत्पाद किंवा पृथ्वी कशी निर्माण झाली ती आजपर्यंतच्या गणितज्ञाचं, जगातल्या सगळ्या गणिताचा परिचय या पुस्तकात केलं. हे वाचत असताना कुठंच वाटत नाही की हे गणिताचं पुस्तक आहे किंवा IITच्या प्राध्यापकांनी लिहिलेलं आहे, IITच्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग लिहिलेलं पुस्तक असं वाटत नाही. मी लॉकडाऊनच्या काळामध्ये मला खोटं सांगणार नाही, मी 3दा पुस्तक वाचलं. मला त्याची टिप्पणी करायची होती, लिहायचं होतं. प्रत्येक वेळेस पुस्तक वाचलं की मला वेगळं जाणवायचं. अष्टपैलुत्व, अष्टदर्शन ज्या पद्धतीने म्हणतात, आणि मग मी त्याची टिप्पणी काढली. एवढंच नाही तर या पुस्तकामुळे मी भाराव म्हणून आमच्या पालच्या सरला दिलं, सर तुम्ही पुस्तक वाचा आणि तुम्ही लिहून काढा. सर त्या कामाला लागले. मी आता त्यांना रामानुजनचं पुस्तक दिलं, त्यांनी त्याच्यातलं वाचले, पुन्हा याच्यातलं त्यांनी पुस्तक तयार केलं. म्हणजे मला सांगायचं काय की एवढी प्रेरणा देणारा हा माणूस. आणि मग ही प्रेरणा देत असताना सरांच्या माध्यमातून आपण ते पुस्तक त्यांचं आत्मचरित्र जाणलं. मला खरं उत्सुकता होती की मुसाफिर नावाचं म्हणजे काय आहे त्याचं चरित्र. त्या पुस्तकामध्ये प्रस्तावनेमध्ये 40 पानाची प्रस्तावना आहे. थोडक्यात त्यांनी आपली आत्मकथा सांगितलंय, पण ती पुरेशी नाही. मला ऐकायचं होतं, पुस्तक वाचायचं होतं. सरांचं व्याख्यान आहे म्हटल्याबरोबर आमच्या दोघांच्या सरांना, श्रीमंगले सरांना मी आवाहन केलं, या सर आलो. तर हे असं असामान्य व्यक्तिमत्व आहे, मला भावलेलं. सरांनी उल्लेख केला द ओल्ड मॅन अँड द सी, या कथेच्या या कादंबरीवर प्रेरित होऊन सरांनी आत्मचरित्र लिहिलं. सर गेल्याच सोमवारी आमच्या या वाचक समूहामध्ये ओल्ड मॅन अँड सी या कादंबरीवर अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं विवेचन मिळालं. आणि त्यावेळी असं सगळं सभागृह आपलं भारावून दिलं. म्हणजे आमचं ही जे कवितेच्या तनातला जो उद्योग आहे, आमचा जो कार्यक्रम आहे, तो याच पद्धतीचंच मार्मिक विवेचन किंवा आत्मचिंतन करायला लावणारा आणि प्रगती करण्याला उत्तेजित करणारा हे आमचं व्यासपीठ. तर तुमच्याबद्दल बोलत असताना मला बोलावंच वाटतं, कारण तुम्ही प्राध्यापक आहात, मला आधी तुमच्याबद्दल माहिती नाही. पण ज्यावेळेस तुम्ही बोलत होता त्यावेळेस मला खरंच आनंद झाला. आता तुम्ही म्हणाला आनंद कसं काय झाला? ज्यावेळेस मी आनंद कदम, शिंदे सर अशी 2-4 मंडळी, प्राध्यापक मंडळी बसलो आणि आम्ही असं ठरवत होतो की एखादं व्यासपीठ निर्माण करू. आणि या व्यासपीठाचा उद्देश हा असेल की आपल्या उद्योगमधील तरुण शिक्षक, तरुण विद्यार्थी या माध्यमातून स्टेजकडे निर्माण झालं पाहिजे, बोलले पाहिजेत आणि श्रोत्यालाही पुस्तकाबद्दल माहिती मिळाली. आणि मग आज जे तुम्ही बोलत आहात, तरुण आहात, आणि मग आमच्या या व्यासपीठाचा उद्देश हाच आहे की अधिकाधिक तरुणांनी बोललं पाहिजे, वाचलं पाहिजे. पुन्हा पुन्हा तो म्हणत होता की ही पुस्तक वाचलंच पाहिजे. आणि आमच्या या चला कवितेच्या पदार्थ व्यासपीठाचा मुख्य हेतू आहे की ती पुस्तक श्रोत्यांना, संवादकांनी वाचण्यास प्रेरित केलं. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचं विवेचन ऐकत असताना मला वाटतं की आमच्या या व्यासपीठाचा खराच उद्देश सर्वांना जाणवतो. शुभेच्छा. तुम्ही तरुण आहात, या पद्धतीचं वाचन करावं. मुसाफिर सर, अच्युत गोडबोले सर सोबत मी सुद्धा व्हॉट्सअपवर संपर्क साधलाय. फार मोठे व्यक्तिमत्व आहे, आधीच कुठेतरी धन्यवाद. त्यांनी मला मार्गदर्शन करत काही प्रश्न विचारले. आमचं चालू आहे, त्या काळामध्ये चालू होता, बंद आहे. पण मी सगळी पुस्तकं त्यांची वाचणार आहे. अधिक तुमच्या या बोलण्यामुळं मला आणखी उत्तेजना आलेली आहे. हे सगळं वाचन. सभागृहाचा परिचय सांगा. परिचय सभागृहाचा पाहुण्यांना पण परिचय. हां, मी सावरगावे बोलले, दुर्गा माता आश्रमशाळा नळगिरी ते सहशिक्षक आहे. BSc आहे. माझा गणित विषय आहे. नळगिरी 25 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करतो. गणित अध्यापक मंडळ ही नावाची चळवळ उदगीरमध्ये आहे. पूर्ण महाराष्ट्र लेवल आहे. उदगीरमध्ये आमची चळवळ आहे. त्याचे तालुका अध्यक्ष आहेत, सर आहेत. अशी चळवळ केलेली करतो आणि कदम सर सोबत काम. माझा एक प्रश्न आहे सर, या पुढे
ओके ओके हां ओके ओके विचारा. सर, अत्यंत होत्या शब्दांमध्ये तुम्ही संपूर्ण अचूक बरोबर आमच्यासमोर ते उतरवली आमच्यामध्ये. विज्ञानाची कास करून त्याने साहित्याचा हा दगला हे सगळं पुस्तक तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने व्यक्त केला आपल्या मधुर भाषेतून. वाङ्मयीन वैशिष्ट्य काय आहे त्या पुस्तकाचं? तर वाङ्मयीन वैशिष्ट्य सांगत असताना मला एक वाटतं की भाषेचा साधेपणा हे सगळ्यात. कारण कसं आहे की हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांनी वाचलं तरी तितकंच त्याला प्रेरक ठरेल. आणि हे आता सरांनी म्हटलं की सरांना देखील तितकंच प्रेरक ठरेल. सर अध्यापन करतात, अध्यापन करणाऱ्याला आणि अध्ययन करणाऱ्याला देखील हे पुस्तक तितकंच खिळवून ठेवेल. कारण सर आता मी सहज एक उदाहरण म्हणून सांगतो की ज्वलंत धावण्याचा इंग्रज स्कंद म्हणजे तारुण्य, भावनाच्या उद्यानातील वृंद केवढा म्हणजे तारुण्य. हे वाक्य ज्यावेळी आपण वाचतो ऐकायला चांगले वाटतात पण समजायला थोडेसे जड जातात. परंतु समजायला जड असं काहीच नाही या पुस्तकात. भाषा सोपी आहे आणि त्यांच्या कुठल्याही पुस्तकाची भाषा सोपीच असते. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांचा मूळ हेतू तेच आहे की मराठी ज्ञान भाषा झाली पाहिजे की त्यामुळेच ते प्रेरित होऊन लिहितात. गणिती नावाचं पुस्तक मी वाचलंय सर, बीएससीचा म्हणजे बीएससी फर्स्ट इयरला असताना वाचलंय की गणिताचा इतिहास मराठीतून सांगितला आहे. मुसाफिरच्या बाबतीत पण तेच आहे. भाषेचा साधेपणा आणि ओघवती भाषा. हां बोल बोल बोल. स्वामी सरांनी फार सुंदर पद्धतीने लेखकांनी लिहिलेल्या मुसाफिर या पुस्तकावर भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे. मला असं वाटतं पाश्चात्य देशामध्ये ब्लॅक पॅन्थरची निर्मिती झाली. ज्या गोरे लोकांनी अन्याय त्याच्यावर ब्लॅक स्किन काळ्या रंगाच्या लोकांवर अन्याय करत होते. पण त्याचाच आदर्श करून भारतामध्ये किंवा विशेष करून मुंबईमध्ये दलित पॅन्थर निर्माण झाला. दलित असा हा शब्द दिसत नाही. दलित म्हणजे काय? समाजाकडून पिळला गेलेला, भरडला गेलेला शोषित, शोषकाकडून होणारं शोषण तो म्हणजे दलित. मग लेखकांनी ब्लॅक पॅन्थरचा जो आदर्श घेतला किंवा भारतामध्ये दलित पॅन्थरचा जो आदर्श घेतला त्याचा उल्लेख मुसाफिर या ऑटोबायोग्राफीमध्ये किंवा आत्मचरित्रामध्ये कशा प्रकारे तो संदर्भ घेऊन जीवनाची वाटचाल केला त्याच्याबद्दल सरांनी कोर्सवर मार्गदर्शन केलं. सर मुंबईमध्ये ते राहत होते आणि मुंबई म्हणजे चळवळीचं केंद्र असल्यासारखं. नारायण सुर्वे असतील, शाहीर साबळे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, ही सगळी मंडळी त्या वातावरणात होती. आणि लेखकाचा स्वभावच मूळ चळवळ त्यामुळे नकळतपणे ते तिकडं वळले आणि वळले दलित पॅन्थरमध्ये बऱ्याच वेळा ते म्हणजे वेश्या वस्तीतून वगैरे फिरलेले आणि ढसाळ, नामदेव ढसाळ, हंस कॅन तुझी बारी, लोकशाही गेली बेग मारी असं निर्भीडपणे लिहिणारे नामदेव ढसाळ. त्या ढसाळासोबत त्यांचा संपर्क आला, सुरवेरसोबत त्यांचा संपर्क आला. त्या संपर्काने ते कसे समृद्ध होत गेले. इतका फक्त डावी वळणं नावाचा एक प्रकार आहे त्यामध्ये उल्लेख आहे. डावी वळणं की सगळ्या चळवळीचा 2 ते 4 वेळी असा उल्लेख आहे. परंतु मला एक नवीन भेटलेली माहिती काय की तिकडच्या ब्लॅक पॅन्थर म्हणून तिकडे दलित पॅन्थर त्यामुळे मी तो आवर्जून उल्लेख केला. ओके समाधान झालं सर? ओके मी सांगतो बॉम्बेला होतो पॅन्थरमध्ये काम केलेलं आहे. नांदेडचा किंवा राजप्पा बाळू कांबळे एक पाचा सुमंत गायकवाड अशामध्ये राहिलेला आहे. आणि म्हणजे त्याचा ब्लॅक पॅन्थर आणि दलित पॅन्थरचा संदर्भ यांनी कसं कर्मसाखरमध्ये लिहिला ह्याच्यावरून माहिती पडली. फक्त नावाचं सांगितले त्यांनी की ती वर्णभेदाविरुद्ध काम करणारी होती, ती अन्याय विरुद्ध अशा पद्धतीने.
ओके नेक्स्ट आणखी धन्यवाद सर. स्वामी सरांनी आपल्या प्रश्नोत्तराच्यामध्येही मार्मिकपणे सर्व प्रश्नाला उत्तरं दिलेली आहेत. यानंतरची वेळ आहे आपल्याला उपस्थित सर्व सदस्यांना जन्मदिनाची भेट देण्याची. तर मी आदरणीय कदम सरांना एक विनंती करतो की पुरस्कार करतो. धन्यवाद सर. अत्यंत सुंदर असा संवाद या ठिकाणी स्वामी सरांनी साधलेला आहे. मला वाटतं हा कार्यक्रम आदरणीय अच्युत गोडबोले सर पाहत आहेत. त्यांच्याशी अगोदर पूर्ण झालेलं आहे, ते पाहतो म्हणले, पण पाहत आहेत का नाही ते नंतर कळेलच उद्या संवाद झाल्यानंतर. पण त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेलेला आहे आणि ते अत्यंत आनंदित होऊन सांगितले, जे कुणी बोलतील त्यांना माझ्या शुभेच्छा सांगा. आणि ते नंतर बोलतील आणि अनावधानानं म्हणा, सुयोगानं म्हणा, स्वामी सरांचा, गोडबोले सरांचा संवाद अधूनमधून होतोय म्हणतात ते. आणि नक्कीच उद्या ते त्यांच्याशी बोलतील. आणखी याच्यातून आणखी एक गोडबोले सरांना एक गोष्ट लक्षात आली की त्यांची पुस्तकं आज या ठिकाणी मुसाफिरवर संवाद होतोय, पण त्यांच्या अनेक पुस्तकांचंही वाचन करणारी माणसं इथं आहेत. आदरणीय सावरगावे सरांनी आता गणिती पुस्तक सांगितलं. गणिती पुस्तक हे प्रकाशन पूर्व नोंदणी करून आम्ही मागवलेलं आहे. तर उदगीरमध्ये 11 लोकांनी एकदाच हे गणिती पुस्तक मागवलेलं होतं. म्हणजे उदगीर मधला वाचक हा अत्यंत शुद्ध आणि सावधतेनं वाचणार आहे, याची प्रचिती गोडबोले सरांना आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. या वाचक संवादामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं आपल्याला बऱ्याच लोकांना एकत्र करता आलं नाही, पण अनेक जण लाईव्ह स्वरूपामध्ये फेसबुकच्या माध्यमातून हा संवाद ऐकायला लागलेले. त्या सर्वांचं संयोजक या नात्यानं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. आणि या ठिकाणी आमच्या प्रथेप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांचा जन्मदिन ज्यांचा या महिन्यात या तारखेला लागून येतोय त्यांना आम्ही ग्रंथभेट देऊन त्यांचा सन्मान करतोय. तर या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय दत्ता स्वामी यांचा जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे. खरं पाहिलं तर दत्ता स्वामी हे माझे मित्रच नाहीत, तर या कला कवितेच्या गणाचे एक संयोजकही आहेत. त्यांचा जन्मदिन आम्ही खूप चांगल्या स्वरूपामध्ये साजरा केलेला आहे आणि आता या वाचक संवादाच्या वतीनं देखील त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मी आदरणीय पांचाळ सरांना विनंती करतोय की आपण दत्ता स्वामी सरांना सर्वस्पर्शी ते आदरणीय संजय डोळे यांचा हा ग्रंथ आपण दत्ता स्वामींना भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. याचबरोबर आदरणीय सूर्यवंशी शिवाजी नरसिंग यांचाही जन्मदिन याच महिन्यात आहे आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत. तर त्यांचाही जन्मदिन याच महिन्यामध्ये आहे, तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मी आदरणीय जोंधळे सरांना विनंती करतोय की आपल्या हस्ते सरांना भावनांकुर, त्यांनी इथल्या मुलांच्या भावना जोपासण्याचं काम करतात म्हणून त्यांना हे भावनांकुर शब्द ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. याचबरोबर या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यापैकी आदरणीय गोविंदरावजी सावरगावे यांचाही जन्मदिन याच महिन्यात होता. ते वाचक संवादाचे संयोजक आहेत. त्यांचा सन्मान आम्ही गेल्या कार्यक्रमामध्ये या महिन्याच्या पहिल्या कार्यक्रमात आम्ही केलेलंच आहे. यानंतर या कार्यक्रमाला खास लातूरहून वेळातला वेळ काढून इथपर्यंत येऊन यांनी आपल्याशी सुंदर असा, अत्यंत सुंदर असा संवाद यांनी साधला. ते आदरणीय प्राध्यापक सुरेंद्र स्वामी सर यांचा सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि ग्रंथभेट द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड हे डॉक्टर कल्पना परांजपे यांचं हे ग्रंथ आम्ही त्यांना भेट देऊन सन्मान करणार आहोत.
तर या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय लांडगे सर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्वामी सरांना एक ग्रंथभेट देऊन त्यांचा सन्मान करावा. सर बॅनरकडे बॅनरच्या समोर वर करा. धन्यवाद सर. याचबरोबर या कार्यक्रमामध्ये अनेकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत फेसबुकच्या माध्यमातून. याच शिवाय ज्ञानानंद दास म्हणून सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकांसाठी एक ग्रंथ भेट देण्यासाठी त्यांनी इथं आणलेला आहे. प्रत्येकाला जाते वेळेस आपण ते ग्रंथ ते घेऊन जायचं आहे. त्याच्यातलं जेवढं आपल्याला आवडते तेवढं घ्यावं असो. यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे आमचे आदरणीय मोहनजी निडवंचे यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे. या ठिकाणी या अध्यक्षपदाबद्दल त्यांचा सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित असणारे स्वामी सरांना मी विनंती करतोय. बाल वाचक आहे, आवर्जून तो कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमाला त्याची उपस्थिती असते. वाचनामध्ये अग्रेसर असतात आणि इथं चर्चेमध्ये सहभाग जरी घेत नसले तर या कार्यक्रमात काय काय घडलं याच्या नोंदी टिप्पणी त्या ठेवत असतात आणि नंतर चर्चा करतात. असे तीक्ष्ण स्वरूपात ज्याचं वाचन आहे अशा स्वामींना विनंती करतोय की आपण अध्यक्षांना ग्रंथभेट देऊ. मुद्दाम वाचकाच्या हातून ग्रंथभेट देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ठीक आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी सर्वांचं मी मनोमन आभार मानतोय, धन्यवाद देतोय. आणि यानंतर पुढील सूत्र पुन्हा आदरणीय प्राध्यापक राजपाल पाटील यांच्याकडे या सुंदरशा कार्यक्रमाचा अध्यक्ष संवर्धन यांनी विनंती आदरणीय विनोदी सरांबद्दल या गोष्टी समोर आजच्या या वाचक संवादाचा जो भाग आहे तो स्वामी सरांनी अति उत्कृष्ट पद्धतीने गोडबोले सरांचं जीवनचरित्र, त्यांचं कष्ट, त्यांचं जे जिद्द, प्रत्येक क्षेत्रामध्ये कष्टाने मेहनत घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेलं गोडबोले सरांचं चरित्र त्यांनी स्वामी सरांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपल्या समोर मांडलं. एका इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असणारे गोडबोले सर हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्ञानामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, गोडबोले सरच करतात असं नाही, ते तरी उत्कृष्ट आहेतच आहेत. आपण सुद्धा तशा प्रकारची प्रवृत्ती जर ठेवली, अनेक क्षेत्रामध्ये आपणही कष्ट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपण सुद्धा सहभागी होऊ शकतो आणि उत्कृष्टपणे कार्य करू शकतो. या ठिकाणी स्वामी सरांनी बोलत असताना सांगितलं की उदगीर ही मातीमधूनच मी निर्माण झालेले आहे आणि उदगीरची माती ही आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी उदगीरमध्ये एक काळ असा होता की ज्या काळामध्ये उत्कृष्ट असे विद्वान लोक आपल्या उदगीरमध्ये, जसे डोळे सर आहेत, भुईकर सर आहेत, स्वामी सर आहेत, तिवारी सर आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक भागामध्ये त्यांनी आपापला ठसा उमटवलेला आहे. म्हणून आज उदगीरचं नाव पूर्ण भारतामध्ये नावाजलेलं. शिवाजी कॉलेजचे सूर्यवंशी सर असतील, त्या काळामध्ये मला आठवतं जेव्हा मी 1978 मध्ये शामगावमध्ये जॉईन झालो तेव्हा
श्यामलाल मधली जी प्रक्रिया होती शिक्षणाची, तीच प्रक्रिया लातूर पॅटर्न म्हणून भविष्यामध्ये उदयाला आली. भोईकर साहेबांनी जे पॅटर्न या उदगीरमध्ये राबवलेलं होतं, मला आठवतं पहिल्यांदा ऍडमिशन पूर्ण हे श्यामलालला व्हायचं, मग नंतर उदयगिरी किंवा शिवाजीला व्हायचं. त्या काळातल्या प्राध्यापकांना हे निश्चित माहिती आहे. म्हणून लातूरचं जे पॅटर्न आहे ते सगळं श्यामलालचं पॅटर्न, उदगीरचं पॅटर्न आहे. पुढे लातूर पॅटर्न म्हणून आज पूर्ण भारतामध्ये गाजलेलं आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या विशेषतः उदगीरला ज्ञानाची गंगा वाहते असं म्हटलं जात होतं आणि ते सत्य आहे. उदगीरमधून बरेचसे विद्यार्थी घरून बाहेर गेलेले आहेत आणि आज आपण कुठेही गेला असताना आपल्याला दिसून येतं की उदगीरचं नाव लौकिक जे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या काळाचा वसा म्हणूनच आज आपण कदम सारखे सर, इतर जे काही लोक आपण सर्वजण आहोत या ठिकाणी असा वसा आपण चालवण्यासाठी कोरोनासारखं संकट असताना सुद्धा एकही आपला आयटम बंद पडलेला नाही, एकही वार आपलं बंद पडलेलं नाही. घरोघरी जाऊन आपण हा सरा कवितेच्या बडाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते उत्कृष्टपणे आणखी पुढे चालू आहे. त्या घेण्यामागचा उद्देश काय की नवीन पिढी जी आता येत आहे, तरुण पिढी जी उदयाला येत आहे, त्यांना याची जाणीव व्हावी. शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला भाग घेतलं पाहिजे. नवीन नवीन आपल्यासमोर जे आता पर्याय येत आहेत त्या पर्यायाला पार केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुगंध निर्माण होणार नाही. म्हणून आपलं जीवन सुखी बनवत बनवत केवळ आपलं वैयक्तिक जीवन न बनवता सामाजिक जीवनामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे प्रगती कशी करू शकू, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचे जे मानव एकत्रित येतात आणि समाजाचा विकास करण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतात. म्हणून स्वामी सरांनी या ठिकाणी येऊन आपल्यासमोर ते गोडबोले सरांचं चरित्र अत्यंत पद्धतशीरपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कशा प्रकारे कष्ट घेतलं, जणू काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय राहत नाही. किती अडचणीमधून बाबासाहेबांनी आपलं जीवन चरित्र घडवलं, त्यांचा आदर्श समोर ठेवून गोडबोले सरासारखे, तुमच्या आमच्यासारखे प्राध्यापक लोक हे कष्ट घेऊन समाज जीवनामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम सतत आपण घ्यावं अशीच अपेक्षा आनंद कदम आणि त्यांच्या मंडळाला करून अध्यक्षीय समारोप या ठिकाणी धन्यवाद सर. अत्यंत थोडक्या शब्दामध्ये आपण अतिशय सुरुवात केलेला आहे. यानंतरचा कार्यक्रम आजच्या दुसऱ्या संवादाचे संवादात प्राध्यापक सुरेंद्र स्वामी सरांचे मामा हे उदगीरचे आपले सर्वांचे परिचय असेल आदरणीय दत्ता स्वामी सर आहे. तुम्ही दत्ता स्वामी सरांना विनंती करतो की आपण भाषेचं कौतुक आणि आभार दोन्ही करावं. या आजच्या वाचक समाजाचा समारोप अर्थात आभार प्रदर्शनाची जबाबदारी आदरणीय सर आणि माझ्यावरती सोपवली. तर आजच्या या कार्यक्रमाचे संवादक प्राध्यापक सुरेंद्र स्वामी हे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. अच्युत गोडबोले सरांचं मुसाफिर हे पुस्तक आपल्या डोळ्यासमोर जिवंत केलं, चरित्र आपल्या डोळ्यासमोर जिवंत केलं आणि अतिशय ओढवत्या वाणीमध्ये त्यांनी संपूर्ण या पुस्तकाचा सारांश आपल्याला सांगितला. त्याबद्दल सरांचे वाचक समाजाच्या वतीनं आणि संपूर्ण आपल्या श्रोत्यांच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री निळवंचे सर यांनीही या ठिकाणी विनंतीला मान देऊन अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्याबद्दल आदरणीय सरांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. या कोरोना काळामध्ये खरं तर म्हणजे अगदी वातावरण अतिशय भयावह असताना आपण या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून आणि अतिशय शांतपणे हा कार्यक्रम आपण ऐकलात. अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात. बऱ्याच जणांनी अतिशय चांगले प्रश्न विचारले आणि आमच्या मनात जे काही शंका होत्या त्या शंकांचं सुद्धा निरसन सुरेंद्र स्वामी यांच्याकडून आपण करून घेतलं. त्याबद्दल आपण सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी जी जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आदरणीय पाटील सर आणि इथले विद्यार्थी, इथले प्राध्यापक या सर्वांचे, डॉक्टर
आदरणीय रामप्रसादजी लोखड्या सर आणि त्यांचे सर्वच या ठिकाणचे सहकारी, या सर्वांचे मी पुन्हा एकदा वाचक समाजच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्ष साहेबांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. पुढे सर